आणि बाया चेष्टा करायच्या. बापाला कळालं बापाचं प्रेम आहे पोरीवर. बाप पळत आला. आज ना ऊर भरून आला असेल अनिल महाराजांचा पप्पांचा. वाह किती चांगला दिवस आहे. मी एक वाक्य सांगतो, माझ्या नम्रता दिदीचा अभिष्ट चिंतनाचा सोहळा हा नव्हे, आमच्या अनिल महाराजांच्या कर्तबगारीचं यश आहे आज. हे काय सुंदर प्रपंच केला. आज खरे धन्यवाद तर त्यांना दिले पाहिजेत. खरे धन्यवाद तर आमच्या मम्मीला आईला दिले पाहिजेत. अशी मुलगी जन्माला घातली. पुरीनो भाग्यवान आहात तुम्ही दोघी जणी. तुम्हाला इतका सुंदर बाप मिळाला. भाग्यवान आहे तुम्ही दोघी. अशी आई तुम्हाला मिळाली. तुमच्या अंगाचं कातडं काढावं आणि आपल्या अंगाचं कातडं काढून आई बापाच्या पायात घालायला द्यावं, तरी ह्या दोघांचे उपकार आपल्यावरचे कधीच फिटणार नाहीत. एवढे उपकार आहेत त्या माय माऊलीचे. काय नाही बघितलं तिनं. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खं आयुष्य मातीत घालवलं बापानं आईनं आजच्या दिवसाकरता. आज काय सुंदर माहोल झाला. आज बापाचा भरून आला असेल अंतकरण. शून्यातनं तयार केलं. लहान होती आमची नम्रता, तिला शिकवण्यासाठी किती प्रयत्न केले असतील. मोठी हो ग बाळा, मोठी हो ग बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. का बापच हे करू शकतो. पुरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा, जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला. होटामंदी हसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लय अवघड आहे घड्या उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर. भाग्यवान आहे माझी सौदामिनी दिदी, भाग्यवान आहे माझी नम्रता दिदी. असा बाप मिळाला तुम्हाला. काय गोड बाप आहे. बाप नाही तो पर्वत आहे, तो डोंगर आहे, तो धैर्याचा सागर आहे. खंबीरपणानं उभा राहिला. हरिदादाच्या मागं उभा राहिलाय, ज्ञानदादाच्या मागं उभा राहिलाय. अरे मी आहे ना पाठीमागं. हजारो माणसं मिळतील आयुष्यात. बापा इतकं प्रेम करणारं कोणी नाही जगात. एक वाक्य माझं जाता जाता सांगेन मी. कुटुंबासारखा पैसा श्रेष्ठ नाही, बापासारखा सल्लागार नाही, भावासारखा मित्र नाही, बहिणीसारखी मैत्रीण या जगात नाही. माझ्या दादानो, आपल्यावरती बायको इतकं प्रेम जगात कुणी करत नाही. मित्रांशिवाय जग नाही. आणि आपल्या बापा इतका आधार देणारा माणूस बापानंतर पुन्हा नाही. काय प्रेम. निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी. ओ आद्यत्रय जननी देवाती नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उतारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. अद्राते जननी देवाची. करोनी उचित प्रेम घाली हृदयात, अनुदान मागायास. थोर करोनी आस, करोनी उचित प्रेम घाली हृदयात, अनुदान मागायास. हे थोर करुणियास, करुणियास. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त स्थळी, संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. जगत उद्धारक, जगत वंदनीय जगद्गुरु संत तुकोबरायांचा अवघ्या 4 चरणांचा सर्वांच्या पाठांतरातील, ज्याचं कर्म शुद्ध आहे त्याच्या आयुष्यात त्याला मिळणारं फळ सुद्धा शुद्ध असतं.
याची उदाहरणं देणारा आजचा हा अभंग आहे. विठ्ठल असं बीज शुद्ध तर फळ शुद्ध, इथं तीळ मात्र शंका नाही. पण बी अशुद्ध फळ शुद्ध, इथं मात्र प्रश्नचिन्ह आहे. कधी कधी बी शुद्ध आहे तर फळ अशुद्ध आहे, पण काही वेळेला बी सुद्धा शुद्ध आणि फळ सुद्धा शुद्ध. आणि त्यातलं एक उदाहरण म्हणजे अवघ्या महाराष्ट्राच्या हृदयामध्ये ज्यांनी अवघ्या कमी कालावधीमध्ये घर केलं आणि प्रत्येकाच्या हृदयात जिनं स्थान मिळवलं. अर्थात आमच्या महाराष्ट्राला एक लाभलेलं वैभव, खुंटेगावचं भाग्य उदयाला आलं आणि आमच्या नयनताईंचा अर्थात नम्रताताईंचा आपल्या फलटण तालुक्यामध्ये जन्म झाला. एखाद्या गावाची किंमत एखाद्या व्यक्तीवरून वाढत असते. व्यक्तीवरून त्या गावाची किंमत वाढते, गावावरून त्या माणसाची व्यक्तीची किंमत वाढत नाही. आणि म्हणून आमच्या नयनताईनं म्हणजेच नम्रताताईनं अवघ्या कमी कालावधीमध्ये वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावरती घेतली आणि ती महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये सुद्धा पोहोचवली. मेवाडची मीराबाई, आपेगावची मुक्ताबाई, गंगाखेडची जनाबाई, वारकरी संप्रदायाचे तुकाराम महाराज कळस आहेत. आहे अधिकार आमच्या तुकोबऱ्यांचा मोठा, आहे अधिकार आमच्या तुकोबऱ्यांचा मोठा अधिकार. येतात भगवंत तुकोबऱ्यांच्या दारात, दारात आलेला देव पाहिला की तुकोबऱ्यांना आनंद व्हायचा. समोरच्या देवाला तुकोबराय पाहायचे आणि पाहुणे घरात आल्यानंतर जो आनंद होतो तो तुकोबऱ्यांना आनंद व्हायचा. आवलीला तुकाराम महाराज हाक मारायचे, आवले जगाचा बाप आला गा आपल्या दारात. मग मी काय करू? काही करू नकोस. पाहुणे घरास याजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कन्या, घरी मोडक्या त्या बाजावरी, वाकळाच्या शेजा. काय आनंद झाला आवलीला, तुकोबऱ्यांच्या समोर आली. मालक, भाऊ दारात आल्यानंतर बहिणीला जितका आनंद होतो, लेक माहेराला आल्यानंतर आईला जेवढा आनंद होतो, अजून सोपं करतो, जावई पाहिल्यानंतर सासूला जेवढा आनंद होतो ना, त्याच्या दुपटीचा आनंद भगवंताला पाहिल्यानंतर झाला. हो का ग? मग जगाचा बाप जर दारात आलाय तर त्याच्यासाठी काय करशील? खरं सांगू का, तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे. सांगा ना काय करू? देवाला जेवायला वाढ. चिमणीचं पोट भरेल एवढं सुद्धा अन्न नाही घरात. का बरं? घर चंद्रमोळी, चुलीवरी हराळी. 8-8 दिवसातून एकदा चूल पेटवते आणि मागच्या 2 महिन्यापासून चूलच पेटवली नाही. हो मग हरळी उगून आली त्या चुलीवर. एवढे श्रीमंत तुकाराम महाराज. महाराजांनी म्हणावं, आम्ही सदैव सुडके, जवळी येता चूर धाके, जाऊ पुढती भिके, कुत्री घर राखीती. ज्यानं घर सोडल्यानंतर ज्याच्या झोपडीची राखण कुत्रे करत असतील, त्याच्या घरात कमीत कमी 1 क्विंटल सोनं असेल ना. मग अर्धा क्विंटल, 10 तोळं, 5 तोळं सोनं कळतं ना तुम्हाला ताई, महिला मंडळ? सोनं सोनं कळतं ना. अरे तेवढंच तर कळतं. सोनं 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 कळतं ना तुम्हाला. माझ्याकडे पहा, 1 ग्रॅमन जीवाला आराम. सोनं काय सुंदर होता आपला भारत देश. सोन्याच्या चिमण्या होत्या आपल्याकडे. पाहिल्यात का साठे बाबा तुम्ही सोन्याच्या चिमण्या? तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला सोन्याच्या चिमण्या पाहायला मिळाल्या नाहीत, पण सोन्या पाहायला मिळाला. सोन्याच्या चिमण्या होत्या, सोन्याचं घर होतं, सोन्याची कपाट होती, सोन्याचे बंगले होते रे. पूर्वी महिला मंडळाने जर कपाट उघडलं ना तर बदबद बदबद सोनं अंगावर पडायचं. एवढं सोनं होतं आपल्या भारतात ताई. खालच्या कप्प्यामध्ये विटा होत्या, वरच्या कप्प्यामध्ये बिस्किट होती, पार्लेजीची नाही, सोन्याची. त्याच्यावर अलंकार होते, कशाचे? सोन्याचे. साखळ्या होत्या, कशाच्या? सोन्याच्या. अरे सगळं कपाट भरलेलं होतं. कशानं? बोला ना, कशानं? सोन्यानं भरलेलं कपाट होतं. कपाट जर उघडलं ना तर सोनं अंगावरती पडायचं. परवा खुंट्यातल्या एका म्हातारीनं सुनबाईला सांगितलं, सुनबाई भरपूर कमवलंय माझ्या लेकरानं, कधी माहेरला जाणार आहे का? काम आहे माझं. गेली. हो सुनबाई माघारी गेली माहेरला म्हणून म्हातारीनं कपाट उघडलं. तिला वाटलं सोनं अंगावर पडेल. कपाट सोन्यानं भरलेलं नव्हतं,
साड्यानं भरलेलं होतं. तिला वाटलं सोनं अंगावर पडल, साड्या अंगावर पडल्या. एवढ्या जोरात साड्या अंगावर पडल्या की म्हातारीला जाळायला सरपंच सुद्धा आणावं लागलं नाही. साड्यात भागलं, एवढ्या साड्या. म्हणून माझी विनंती आहे, नयनताईच्या दारातनं कृपया सुनबाई माहेरला गेल्यानंतर तिच्या कपाटाच्या नादाला लागू नका, मराल. काय सुंदर सोन्याचा देश होता. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, भारत देश है मेरा, भारत देश है मेरा, जहां सत्य अहिंसा धर्म का लगता पग पग है नारा, ओ भारत देश है मेरा, भारत देश है मेरा. बस सोनं होतं भारतात. 18 भार वनस्पती. काय सुंदर वनस्पती होत्या, काय सुंदर देश होता. ताई, आपल्या भारतामध्ये ऐकता ना महिला मंडळ, काय तुमची सुनबाई कष्ट करत होती, काय तुमच्यावर प्रेम होतं सुनबाईचं. सासूबाई जर पुढणं आली ना तर सुनबाई लट 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 कापत होती. आता कापते का हो? आता उलट झालं. पूर्वी सासूबाई जर पुढणं आली तर सुनबाई घाबरायची. आता सुनबाई पुढणं आली ना तर सासूला थंडी वाजून येते. हो, हे सगळं बदल. काटवट होती, त्या काटवटीमध्ये भाकऱ्या थापल्या जायच्या. लोखंडाची का लाकडाची होती काठवट? लाकडाची. कशा करता वापरली जायची ती? भाकऱ्या करता. आता काठवटीची जागा परातीनं घेतली. तुमचं लेकरू म्हणतं, म्हातारे तुझ्या हाताला चव नाही, पण तिनं बनवलेल्या भाकऱ्या छान लागतात. त्याला सांगा, बावळ्या तुझ्या बायकोच्या हाताची चव नाही, ती पायाच्या अंगठ्याची चव आहे. कसं काय? भाकऱ्या थापताना पाहत जा ना, पायाचे अंगठे कुठं असतात परातीत ते. जुना काळ गेला. भाकऱ्या फुगायच्या जाधव महाराज पूर्वी. आता भाकऱ्या बनवणाऱ्या फुगून बसतात. नाईलाज आहे हो. काय करू हो तुकाराम महाराज? अगं देव आलाय दारात, आपण गरीब माणसं. फार गरिबी वाईट आहे. खरं सांगू का? देव भावाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. काय करू हो मालक? बाकी काही करू नको. देवाला घरात बोलव. जगाच्या बापाला घरात बोलवलं. समोर आला देव. आनंदाश्रू वाहू लागले आवलीच्या डोळ्यातनं. देवा, ती जनाबाई दररोज तुला बोलवत होती रे, दररोज तुला हाक मारायची. सुंदर माझे जाते गे, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा. सासू आणि दिरतो तिकडच मरू दे म्हातारा तू ये रे बा. ओव्या गाऊ भ्रतारा 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 रे. ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा, ये रे बा, ये रे बा विठ्ठला. अरे काही माणसाच्या घरी देव बोलावून येत नाही, आणि काही माणसाच्या घरी देव आल्याशिवाय राहत नाही. नवाज बोललेत काही माणसं, आमच्या दारात एकदा वारकरी यावेत. अरे भाग्यवान आहे आमची सुजाताई, भाग्यवान आहेत आमचे महाराज. एकदा बोलून एखादा कीर्तनकार दारात येत नाही. साक्षात मुक्ताईला जन्म दिला या दोन उभयतांनी. काय भाग्यवान नशीब उजळलं असेल. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. धन्य त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली. नारायण ध्याय, नारायण गाय, धन्य त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली. अधिकार संपन्न तुकोबा, पण धन्यता मात्र मायबापाला द्यावी लागते. अधिकार संपन्न तुकाराम महाराज आहेत. आमच्या वारकरी संप्रदायाचे ते कळसच आहेत. ज्ञानदेवे रचिला उभारिले तुका झाला असे कळस, भजन करा सावकाश. मेवाडची मीराबाई. ऐका ना आमच्या नयनताईचा अधिकार किती मोठा. नम्रताताई कीर्तनाला उभा राहतात, कीर्तन करतायत. का बरं त्यांचं करायचं अभिष्ट चिंतन? का बरं करायचं त्यांचं वाढदिवसाचा सोहळा? का द्यायच्या त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा? माझ्याकडे लक्ष द्या. मेवाडची मीराबाई, आपेगावची मुक्ताबाई, गंगाखेडची जनाबाई,
वारकरी संप्रदायाचे कळस झाले तुकाराम महाराज, पण कळसाच्या वरती सुद्धा जिचा अधिकार, तिचं नाव बहिणाबाई आहे. एवढा अधिकार आमच्या महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायातल्या महिलांचा आहे. इतका मोठा अधिकार आहे कीर्तन करणाऱ्या माझ्या माय माऊलींचा, इतका अधिकार मोठा माझ्या बहिणींचा. आज ना मी कीर्तन करण्यासाठी उभा नाही, मी उगी तुमचे आभार मानण्यासाठी उभा आहे असं समजा. बहिणीचा कार्यक्रम आणि भावाकडनं आभार, एवढंच आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. कीर्तन सुरू झालंय, मग 9 वाजेपर्यंत कीर्तन करलन आणि मग कुठं कीर्तन ऐकावं. आम्ही तर शुभेच्छा द्यायला आलो, हॅपी बर्थडे म्हणायचं, सेल्फी काढायचा, निघून जायचं पहिल्या पंक्तीला बसून. चिंता करू नका, बरोबर वेळेत थांबणार आहे मी. मला अजून एक कीर्तन आहे, फक्त लक्ष द्या माझ्या बोलण्याकडं. असं आहे, अभिष्ट चिंतनाचा सोहळा आहे आणि का आपण एकत्र आलो ते सर्वांनाच ठाऊक आहे, पण वक्त्याचं परम कर्तव्य आहे. आजच्या या कीर्तन रूपी सोहळ्याकरता आणि अभिष्ट चिंतनाच्या सोहळ्याकरता महाराष्ट्रातील अनेक नामवंत कीर्तनकार, अनेक कीर्तनकार बंधू आणि भगिनी आज या व्यासपीठाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. माझी बहीण महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार कुमारी नम्रताताई आणि संपूर्ण असणारा नम्रताताईंचा परिवार आहे. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रिलोक्याचा, किंबहुना आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. अत्यंत देखणा परिवार आहे. आमच्या नयनताईचा आजचा हा वाढदिवस आहे. मी वाढदिवस म्हणणार नाही, हा शब्द मी मागं घेतो, मी अभिष्ट चिंतन म्हणतो. अभिष्ट चिंतन या शब्दाचा अर्थ काय? एखाद्या समाजासाठी झटणाऱ्या, राबणाऱ्या माणसाचा किंवा महिलेचा किंवा मुलीचा किंवा मुलाचा जन्माचा उत्सव म्हणजे अभिष्ट चिंतन. अभिष्ट चिंतन म्हणजे काय? समाजासाठी राबणाऱ्या, समाजाचं हित पाहणाऱ्या. माझं वाक्य पूर्ण झाल्यावर टाळी वाजवायच्या, असं आधीमध्ये टाळ्या हाणायच्या नाहीत, मग माझं चुकतं. असं सगळं वाक्य पूर्ण झाल्यावर नाही सांगावं लागतंय. महाराज कधी बी टाळ्या हाणतात, काही म्हणू द्या. परवा कीर्तनात उभा राहिल्यानंतर पवार महाराज, मी सर म्हणलं कीर्तन सुंदर झालं, पण सकाळच्या कीर्तनात माझी चप्पल गेली, तरी पुरीन टाळ्या वाजवल्या. काय करता आता, चपल्या गेल्या हे म्हणून सांगितलं. आपलं वाक्य पटलं तर झाल्यावर टाळी वाजव. काय काय कॉप्या करतात, कशी कॉपी हो. आता मी कीर्तनात नेहमी सांगतो, बरेच कीर्तनकार, काही कीर्तनकार माझी कॉपी करतात. करेनात का, चांगलंच आहे, आनंद आहे. मग मी कीर्तनातनं कधी कधी सांगतो, आईचा प्रसंग सांगताना, माझी आई अशी, माझी आई तशी, मला जिनं सांभाळलं तिला नानी म्हणायचं. आमच्या नानी 2-3 महिन्यापूर्वी वारल्या. खरंच आईचं फार महत्व मोठं असतं. आमची नानी वारली हो 3 महिन्यापूर्वी, आणि खरंच वारली, तुम्हाला माहित आहे. तो कीर्तनकार बी असंच सांगत होता, आमची नानी वारली हो 3 महिन्यापूर्वी, आणि त्याची नानी कीर्तनात. नक्कल करायला बी अक्कल असावी ना, काय बी उग. मी कधी कधी माझ्या कीर्तनातनं सांगतो, मला वेळ पाळायची सवय आहे. माझा जन्म चालला वेळ पाळण्यामध्ये. माझ्या लग्नात पोरीचा मामा उशीर आला तर मी मामा बदलवला होता, हे मी नेहमी सांगतो. मला सवय आहे. जाधव महाराज एक जण माझी कॉपी करायला आलं, ते बिगर लग्नाचं, आणि ती बी असंच म्हणतंय, माझ्या लग्नात पोरीचा मामा उशीर आला होता, बापानं बुटानं हाणला घरी नेऊन त्याला. नक्कल करायला बी अक्कल पाहिजे. तयार आता सरळ पहिल्यापासून असं मस्त पैकी गोड. आर्यन कुठं आहे? असं जमला आता. हाय, भाताची तयारी करतोय तो, लक्ष द्या आता. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. असं अभिष्ट चिंतन कुणाचं? समाजासाठी झटणाऱ्या, समाजासाठी राबणाऱ्या, एकमेकांना नेहमी मदत करणाऱ्या, दुसऱ्याच्या दुःखाला आपलं दुःख मानून इतरांसाठी प्रामाणिकपणानं प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला पुढे जाऊन भविष्यात एखादी अनिष्ट वेळ वाट्याला चुकून सुद्धा येऊ नये. अनिष्ट वेळेवरती मात मिळवण्याचं साधन, याचं नाव अभिष्ट चिंतन. कळलं का कीर्तन आता? अभिष्ट चिंतन कशाला म्हणायचं? नम्रता दिदीच्या आयुष्यामध्ये समाजासाठी जर ती एवढं करते, लोकाला एवढं जर मदत करत राहते, तर तिच्या आयुष्यात पुढे जाऊन एकदा ही अनिष्ट वेळ येऊ नये म्हणून आपल्या सगळ्यांनी नामस्मरण करणं, याचं नाव अभिष्ट चिंतन. आणि म्हणून कीर्तन, तिनं आयुष्यात पुढे जावं आणि तिच्या पाठीमागं तिचा संपूर्ण परिवार खंबीर उभा राहावा. आणि तिच्या पाठीमागं उभा राहत असताना तिला उदंड आयुष्य, उदंड आरोग्य, यश, कीर्ती आणि जगातली सगळी सुख तिला आपसुक मिळावीत, याची प्रार्थना, याचं नाव अभिष्ट चिंतन. आता वाजवा टाळ्या. कळलं का कीर्तन? काय यायचं कीर्तनाला आणि का कीर्तन ऐकायचं? तिच्यासाठीच एवढा अट्टहास का करायचा? असं आहे, जगासाठी जर एवढं करते तर तिच्यासाठी आपण थोडं तरी काहीतरी करावं. माझं बोलणं कळतंय ना? जगासाठी जर ती एवढं करते तर आपण सुद्धा तिच्यासाठी एवढंच करावं. काय करावं? कीर्तन ऐकावं,
पुढं बसाव, टाळ्या वाजवाव्यात, नामस्मरण करावं, कुबड काढून बसू नये, ताट मानेनं बसावं, असं ताट उभा राहावं, टाळ वाजवावा, मोबाईल बिबाईल खिशात ठेवून द्यावेत, असं सगळं. आणि 10-15 मिनिटं का होईना पण मन लावून कीर्तन ऐकावं. जाताना तिला शुभेच्छा द्याव्यात. शुभेच्छेमध्ये कुणी कुणी भेटवस्तू आणलेल्या असतील तिला भरपूर भेटवस्तू द्याव्यात. तिचं औक्षण करावं, तिला अगदी हळद कुंकू लावावं, तिची दृष्ट काढावी, मुठभर मिरच्या तिच्या अंगावरून ओवाळून टाकाव्यात. आणि एवढं सगळं झाल्यानंतर बोराटे महाराजाच्या पायाचं दर्शन घ्यावं आणि प्रत्येकी 100-100 रुपये टाकावेत आणि मग जेवायला बसावं. याचं नाव अभिष्ट. आपलं केला इशारा जाता जाता. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात कीर्तनकार म्हणून जर माझ्याकडे आज बघत असाल तर मी तुमच्या सर्वांची माफी मागतो. नम्रताचा भाऊ म्हणून माझ्याकडे बघा आणि झालेल्या आणि कीर्तनाला उरलेल्या वेळेमध्ये नामचिंतन करण्याचा प्रयत्न करा. आजचं कीर्तन म्हणजे हे अभिष्ट चिंतनाचं कीर्तन आहे. आजचं कीर्तन तिला शुभेच्छा देण्याचं कीर्तन आहे. आजचं कीर्तन तिच्या भावी वाटचालीला शुभेच्छा देऊन तिच्या आयुष्यात सोन्याचा प्रकाश निर्माण व्हावा, तिच्या आयुष्यामध्ये उदंड आयुष्य लाभत असताना तिला उत्तम आरोग्य, उत्तम कीर्ती लाभावी आणि ती आज जशी समाजाची सेवा करते तसं अजूनच तिचं ते कार्य मोठं होत राहावं. तिच्या वागण्यामध्ये नम्रता आहेच. का बरं? नावच नम्रता आहे. तिच्या वागण्यामध्ये नम्रता आहेच. का बरं? नावच नम्रता. नम्रता ह्या ज्या मुलीचं नाव आहे ती मुलगी असतानाच निरागस असते. बघा तुम्ही, ज्या मुलीचं नाव नम्रता आहे ती जरा सहनशील असते. ज्या मुलीचं नम्रता नाव आहे ती जरा लोकांचं ऐकून घेते. तिला शून्यातनं विश्व तयार करायची इच्छा असते, संघर्ष करायची इच्छा असते. पण तिला जरी त्रास झाला तरी ती कधी बोलून दाखवत नाही. कुणाचं नाव असल्यावर? काय नाव असल्यावर? नम्रता. जगासाठी झटत राहणं हा नम्रता नावाचा स्वभाव आहे. म्हणून धाकट्या बहिणीचं सुद्धा ती सारखं सारखं ऐकून घेते. बरोबर का नाही? पटलं का नाही? म्हणून बोराटे महाराजाला कीर्तनाला बोलवत जा. कळतंय ना? कीर्तनात संपूर्ण परिवार अतिशय गोड आहे. माझ्या नम्रता दिदीचा वाढदिवस आजच आहे. बघताय ना माझ्याकडं? आता कसं ते सांगतो. एका दिवसाकरता असतो त्याचं नाव वाढदिवस. ऐका, 1-2 दिवसापुरता मर्यादित असतो त्याचं नाव जन्मदिवस. आणि मोठ्या माणसाचा वाढदिवस नसून 4, 5, 6, 7, 8 दिवस त्याच्या जन्माचा सोहळा होतो. त्याचं नाव अभिष्ट चिंतनाचा सोहळा. म्हणून आजच्या दिवसापासून 5 तारखेपर्यंत आमच्या नयनताईचा वाढदिवस नव्हे तर अभिष्ट चिंतनाचा सोहळा आहे. तिच्यावरती प्रेम करणारे तुम्ही सर्वजण आहात. वारकरी संप्रदायावरती तुम्हा सर्वांची श्रद्धा आहे. अतिशय गोड वातावरण, सुंदर मंडप, सुंदर साऊंड सिस्टम, सुंदर गायक वादक मंडळी आणि सर्वच वारकरी बंधू. एकाचं नाव घेतलं तर एकाचं नक्की राहणार आहे. पण आज महाराष्ट्रातली बरीच महाराज मंडळी आजच्या कीर्तनाला उपस्थित आहेत. कुमारी नम्रताताई कर्वे हे महाराष्ट्रातलं एक मोठं नाव आहे. वारकरी संप्रदायामध्ये ताकदीनं नाव घेतलं जातं. अत्यंत सुंदर कीर्तन करण्याचा तिचा प्रयत्न असतो. ताईंचं कीर्तन सुंदर आहे, बोलण्याची लकब चांगली आहे, समाजाचं भान आहे, कुटुंबावरती प्रेम आहे. आपण लोकांचं काहीतरी देणं लागतो याची जाणीव तिला आहे. तिला म्हणण्यापेक्षा ज्या वेळेला ती पोटात होती त्यावेळेला सुजाताताईंनी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. कोणीतरी सांगितलं, लेकरू पोटामध्ये असतं ना तेव्हा कुणाला ना कुणाला कशाचे ना कशाचे डोहाळे लागतात. आमच्या सुजाताईनं सांगितलं, मला वाटतं पंढरपूरला जावं, तुळशीची माळ गळ्यात असावी आणि तिथं भजन करावं. परिणाम असा झाला, माझ्या नम्रताताईनं आईच्या पोटात असताना पंढरपूरची पहिली वारी केली. आईच्या पोटात असताना पंढरपूरची पहिली वारी तिनं करावी. केवढं मोठं भाग्य आहे. त्यानंतर तिच्या कार्याचा प्रवास सुरू झाला. अवघ्या 3 वर्षाची असताना ज्ञानेश्वरीचं पहिलं पारायण केलं. काही जणांचं 30 वर्ष वय झालंय तरी अजून एक बी पारायण केलेलं नाही. तिनं वयाच्या 3ऱ्या वर्षी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. ज्ञानेश्वरीचं पारायण का करावं? तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्यांना केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि ज्ञानेश्वरीचं केलेलं पारायण जगात कधीच वायाला जात नाही. एवढं महत्व आहे त्या पारायणाला. आणि म्हणून 3ऱ्या वर्षी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं आणि अवघ्या 5व्या वर्षी तिनं आयुष्यातलं पहिलं कीर्तन केलं. हरिभजनी हे ढवळीले जग. काय सुंदर परमार्थ केला. एवढा सुंदर परमार्थ देखना उभा राहिला की आज खुंटे गावाची ओळख म्हणजे नम्रताताईचं नाव पुढे येतं.
गावाचं नाव खुंटे आहे, पण तिनं गावाचं नाव खुंटवट नाही ठेवलं, वाढवत 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 नेलं. आणि हा म्हणता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तिचं नाव झालेलं आहे. सोनेरी सूर्याची सोनेरी किरणं आणि सोनेरी सूर्याचा सोनेरी प्रकाश तिच्या आयुष्यात दररोज यावा. आणि माझ्या ताईकडून देशाची, धर्माची, राष्ट्राची सेवा अबाधितपणानं घडत राहावी, याच माझ्या ताईला अभिष्ट चिंतनाच्या खऱ्या शुभेच्छा. विठ्ठल 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 कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम. म्हणून संपूर्ण कर्वे परिवार अतिशय गोड आहे. वारकरी संप्रदायाची निस्सीम सेवा करणारा आमच्या कर्वे ताईंचा परिवार, परम आदरणीय परम श्रद्धेय हरिभक्त पारायण, आमच्या सर्वांचे पप्पा असणारे, आम्ही त्यांना सर्वजण आदरानं पप्पा म्हणतो. आणि आमच्यावरती सुद्धा त्यांचं नितांत प्रेम आहे. आदरणीय हरिभक्त पारायण अनिल महाराज, त्याचबरोबर परम आदरणीय परम श्रद्धेय आमच्या अनिल दादांची सर्व भावंड, आमचे चुलते आदरणीय विजय दादा, आदरणीय संतोष दादा, आदरणीय नितीन भाऊ, हे अगदी तात्यांचं सुद्धा आमच्यावरती सर्वांवरती प्रेम आहे. नितीन दादा कर्वे आहेत, विजय दादा आहेत, संतोष दादा आहेत आणि अनिल महाराज, चारही भावंड राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्नासारखा पवार महाराज हा परिवार आहे. आता तुम्ही महाडचे आहात म्हणून मी ही ओळख करून देतो. या परिवारामध्ये तुम्ही नम्रता दिदीला चांगलं ओळखता, तुम्ही तिला लेक मानता, तुमचं तिच्यावर भरपूर प्रेम आहे. पण आमच्या पाठीमागचं कुटुंब सुद्धा तिच्यासाठी फार झटते. एखादी व्यक्ती पुढे जाते तर त्या व्यक्तीला पाठीमागं साथ देणारं, तिला सपोर्ट करणारं जर मागं कोणी असेल तर त्याचं नाव कुटुंब आहे. आणि म्हणून हे संपूर्ण कुटुंब, विजयदादा, संतोषदादा, अनिल दादा, नितीन भाऊ, हे सगळे आमच्यावरती प्रेम करतात. एवढंच यात नवल नाही, माझ्या नम्रता दिदीचं कार्य पुढे जाऊन फार मोठं होणार आहे. म्हणून की काय, आमच्या नंदा आत्यानं तिचं नाव नम्रता ठेवले. आमच्या नंदा आत्याचं सुद्धा आमच्या नम्रता दिदीवर भरपूर प्रेम आहे. एकटी नम्रता नव्हे तर त्या नम्रताची आजी, आमच्या कांता आजी, अनुसया आजी यांचं सुद्धा आमच्या नम्रता दिदीवरती भरपूर प्रेम, आमच्या वारकऱ्यांवरती सुद्धा नितांत प्रेम आहे. नुसती नम्रताच एकटी वारकरी संप्रदायाची सेवा करत नसून शुद्ध बीजापोटी सर्व फळे रसाळ गोमट. एकटी नाही, संपूर्ण परिवार. बऱ्याच जणाला माहिती नसल, नम्रता दिदीला दोन छोटे भाऊ आहेत, एक बहीण आहे. यात नवल नाही, जोडलेली नाती भरपूर आहेत. अगदी नम्रता दिदीच्या पावलावरती पाऊल देऊन आमच्या घराचं गोकुळ आणि नंदनवन करणारी, अगदी घराला हलकं फुलकं बनवणारी आमच्या घराची शान आमची छोटीशी सौदामिनी, ती सुद्धा समोर आहे. आमचा हरिदादा आहे, ज्ञानदादा आहे, फार गोड. लव आणि अंकुशाची जशी जोडी होती ना, तशी आमच्या हरिदादाची, ज्ञानदादाची जोडी आहे. यात नवल नाही. आमचा ओंकार दादा असेल, आमचा आदित्य दादा असेल, अगदी हे सुद्धा आमच्या कुटुंबावरती प्रेम करतात. फार प्रेम आहे आमच्या कुटुंबावर. आमचे गणेश दादा असतील, परम आदरणीय परम श्रद्धेय चैतन्य दादा, आदित्य दादा, सगळ्यांचं आमच्या कुटुंबावरती भरपूर प्रेम आहे. आणि म्हणूनच आमचा हा परिवार उभा राहत असताना एकट्या कुणाचं मोल नाही, तर सर्व कुटुंबाची याच्यामध्ये तिरधा तिरपीट आहे. कुटुंबानं भरपूर संघर्ष केला. इवले से रोप लावेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. आणि परिणाम असा झाला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचितासी बहरू तळी असे आला. झालंय काय, या गावामध्ये, या परिसरामध्ये माऊली वारकरी शिक्षण संस्था उभी राहते आणि महाराष्ट्रातली पहिली मुलींची मोफत वारकरी शिक्षण संस्था आपल्या या जिल्ह्यात उभी राहिली, याचा आम्हाला विशेष अभिमान असला पाहिजे. एकही रुपया घेतला जात नाही. मुलींची मोफत वारकरी शिक्षण संस्था उभी राहिली, यात नवल काय आहे. वारकरी शिक्षण संस्था चालवणारे भरपूर आहेत, पण माझ्या वारकरी शिक्षण संस्थेत शिकणारी मुलगी ही माझी लेक आहे, तिला झालेलं बाळ हा माझा नातू आहे, ही भावना आमच्याकडे कुणाची असेल तर आमच्या सुजाता आईंची आहे. आमची ज्ञानेश्वरी छोटीशी आहे, नात म्हणते, नात ती तिला, आणि नात पण एवढी गोड आहे ना. मग अशी पाहिली, आमच्या आईनं सांगितलं मला, खरं सांगते महाराज म्हणे, माझ्या नातीचं माझ्यावर एवढं प्रेम आहे ज्ञानेश्वरी, दररोज तिला व्हिडिओ कॉल केल्याशिवाय मला करमत नाही. काय प्रेम करावं. आणि त्यामुळं अगदी दक्षिण ध्रुवापासून उत्तर ध्रुवापर्यंत या कर्वे परिवाराचं नाव मोठं व्हावं आणि या कर्वे परिवाराकडून समाजाची, देशाची सेवा घडावी, म्हणून आजचं हे कीर्तन त्यांना शुभेच्छा देण्याकरता आजच्या या कीर्तनाला उपस्थित महाराष्ट्रातील नामवंत वारकरी रत्न परम आदरणीय परम श्रद्धेय आदरणीय पवार महाराज आहेत. महाडगावचं ते भूषण आहे. परम आदरणीय परम श्रद्धेय आमच्या सर्व वारकऱ्यांवरती ज्यांचं प्रेम आहे आणि आमच्या तालुक्यातला एक आधारस्तंभ आदरणीय जाधव बाबा आज कीर्तनाला टाळ घेऊन उभे आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराजांच्या पोटी
सुशांत नावाचा मुलगा जन्माला आला. माझ्या सुशांत दादानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत नाव नेलं. आता तिसरी पिढी सुद्धा परमार्थात आहे. शंभू सुद्धा कीर्तन करायला लागला. काय गोड परमार्थ, याला मानावं शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी. आजच्या कीर्तनाला माझे श्री गुरु परम आदरणीय परमश्रद्धेय धनंजयजी महाराज कदम आणि महाराजांचे चिरंजीव ऋषिकेश महाराज मृदंगासाठी आहेत. अनिकेत महाराज आहेत. ज्ञानमंदिर वारकरी शिक्षण संस्था आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांसाठी. फार गोड. मनामध्ये टाळी वाजवण्यामध्ये चुकारपणा करू नका. कंजूस माणसाला जगात कुणी किंमत देत नाही. आपल्याला काय पैसे द्यायचे का, टाळ्या तरी वाजवायच्यात मनापासून. आणि संपूर्णच असणारा परिवार, मागं चोपदार सुद्धा बघा किती देखणे आहेत. तुकाराम महाराजाला दडवावं, ह्यांना बाहेर काढावं, असा सुंदर चोपदार आहे. गायला सुद्धा माऊली महाराज आहेत. आमच्या परमादरणीय परमश्रद्धेय सुप्रिया दिदी आहेत, त्या सुद्धा माझ्या भगिनी आहेत. ती सुद्धा दिदी आहे. ताई सुद्धा कीर्तन चांगलं करतात. ताई सुद्धा शेजारी उभ्या आहेत. अंजली दिदी समोर बसलेली आहे. अत्यंत गोड कीर्तन आहे अंजली ताईचं. असे सगळेजण तुम्ही आहात. सर्वांच्या चरणा अरविंदी मी नतमस्तक होतो आणि माझ्या निवडलेल्या अभंगाला मी पात्र होतो. विठ्ठल 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 विठ्ठल. नम्रता ताईच्या वाढदिवसाला जर शुभेच्छा द्यायच्या असतील तर 2-3 संकल्प करायचे आणि अभंगाकडे वळायचं. संकल्प क्रमांक 1, आज नम्रता ताईचा वाढदिवस आहे. थोडा पाठीचा काना ताट बघा, असं कुबड बिबड काढून बसू नका. आणि ते मोबाईल ठेवून द्या. काय परत रातभर वाकळत घेऊन चाळायचं ते चाळा, पण आता लक्ष द्या. संकल्प मला ते अजिबात आवडत नाही इकडे तिकडे, सरळ. संकल्प क्रमांक 1, आज नम्रता ताईच्या वाढदिवसाला जर कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे तर पहिला संकल्प करायचा, अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. संकल्प क्रमांक 2, काही गोष्टी जपून वापरा. आणि संकल्प क्रमांक 3, देवाच्या, देशाच्या आणि अशा धर्माच्या कार्यात आपापसातले मतभेद बाजूला काढून आमच्या अनिल महाराजांच्या संपूर्ण परिवाराच्या पाठीमागं मनातले मतभेद काढून आईच्या लेकराप्रमाणे एकत्र यायला शिका. राहा खंबीरपणानं उभा. ह्याच खऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. बस. संकल्प क्रमांक 1, अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. आता बरीच माणसांना चपल्या गेल्यावर सुद्धा म्हणतात की 7:30 जात. ज्याची गेली त्याला विचारावर, त्याचं बारीक तोंड करतं. ती म्हणतं जाऊ दे तुझे, मग तुला कळल कसं 3:30ला काम लागतं ते. त्यामुळे अंधश्रद्धा डोक्यातनं काढून टाका. आमचं कीर्तन म्हणजे अध्यात्माबरोबर विज्ञान आहे. आधी आरती मग प्रसाद. आधी आरती का, जुन्या काळात सॅनिटायझर नव्हतं. का होतं? जुन्या काळात सॅनिटायझर नव्हतं. हात स्वच्छ होण्यासाठी साधन म्हणून कापूर जाळायचा, त्याची आरती घ्यायची, हात स्वच्छ होणार. निर्जंतुकीकरणाचं साधन म्हणजे कापूर होतं. आणि म्हणून आधी आरती आणि मग जेवा. बरोबर का चूक? आधी आरती आणि मग प्रसाद. जुन्या काळात सॅनिटायझर नव्हतं. होळीच्या सणाला बोंबलायचं का, भाऊकी ताप देते म्हणून नाही. मग होळीच्या सणाला बोंबलण्याचं कारण एकमेव आहे. जुने लोक म्हणायचे लहान लहान लेकरांना सर्दी झाल्यानंतर दवाखाना वैद्याकडे न नेता एक सोपा रामबाण उपाय, ज्वारीचं पीठ घ्या, मुठभर पीठ विस्तवावर टाका आणि त्याचा धूर घ्या, सर्दी गायब. हे करत होता का नाही तुम्ही? भारतातले आहे ना तुम्ही का पाकिस्तानातले? मग बोला ना. हा उपाय आपण करत होतो. ज्वारीचं पीठ विस्तवावर टाकलं तर सर्दी गायब. आता लक्ष द्या. जुने लोक म्हणायचे भाजलेलं खोबरं खाल्ल्यानंतर रोग प्रतिकारक क्षमता वाढते आणि म्हणून होळीच्या सणाला ते खोबरं टाकायचं आणि ते खायचं भाजून. का बरं? इम्युनिटी पॉवर त्यानं वाढत राहते. आहे का नाही साठे बाबा? आणि म्हणून 80चं म्हातारा आहे तरी पिटी वाजवते. का बरं? गुळण खोबरं खाल्लेलं म्हातारा आहे. कळते का कीर्तन आता? म्हणून इम्युनिटी पॉवर वाढण्यासाठी भाजलेलं खोबरं. हिंदू धर्मातलं कीर्तन म्हणजे काय अंधश्रद्धा नाही. आता बऱ्याच जणांना वाटतं कीर्तनकार म्हणजे 5वी नापास 4थी नापास. हे डोक्यातनं काढा. मग ती कुठं आमचं काम आहे? कीर्तन करणं म्हणजे अंधश्रद्धा. मग नम्रता दिदी कीर्तन करते आणि मग ते कशाला कीर्तन करायचं असतं, त्याला काय अर्थ आहे तवा? असं मस्तपैकी देवबिव कुछ नसतं या जगात, असं जर म्हणत असतील तर ते शिकलेले नसतात, ते हुकलेले असतात. कळतंय का? आमच्या गावात एक व्याख्यान होतं देव नाही या विषयावर. मी सरपंच साहेबांना सांगितलं तुमच्या गावात माझं 8 वर्ष झालं कीर्तन आहे महाराजांच्या घरी तिकडं. आणि मग ते आला आमच्या गावात एक जण वक्ता, देव नाही देव नाही देव नाही देव नाही देव नाही देव नाही. इतका भारी बोलला, देव नाही देव नाही, या जगात देव नाही, या जगात देव नाही. पटलं हो मला. आणि ऋषिकेश महाराज मी कीर्तन ते त्याचं व्याख्यान झाल्यावर त्याची गाठ घेतली. का हो? एवढं सुंदर व्याख्यान केलं. काय तुमच्या आवाजातला चढ उतारपणा, काय तुमचं बोलणं, काय तुमचं व्याख्यान, काय तुम्ही मुद्दे मांडले, किती सुंदर तुमचा आवाज. देव नाही ते पटलं आम्हाला. कसं काय हो जमलं तुम्हाला? तो म्हणला देवाचीच कृपा. आणि सांगत काय होता? देव नाही. आणि कुणाची कृपा? आता एक वाक्य आहे का,
रक्तातले रक्तगट शोधण्याचे कारखाने 1000 टाकता येतील, रक्त तयार करण्याचा कारखाना एकाही बहादराला टाकता आला नाही. म्हणून आमचा देव या जगात आहे. माना नाही तर मानू नका, या जगाच्या पाठीवरती देव आहे मान्य करावं लागतं. एक जण म्हणे ज्या गोष्टी दिसतात त्याच असतात, मग वारं दिसत नाही, आहे का नाही? आहे. मृगाच्या डोळ्याला दिसतं पण ते खरं नसतं. तसा देव जगात दिसत नसेल, आमची नजर कुठेतरी कमी पडत असेल. आम्ही कमी पडतो म्हणून आम्हाला देव दिसत नाही. देव नाही दिसू द्या, पण देवाची ऊर्जा आपल्याला मान्य करावी लागते. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्याबरोबर तुम्ही जय म्हणा. मी काय तुम्हाला जय म्हणायला लावलं होतं का महाराज? मी काय तुम्हाला जय म्हणायला लावलं होतं का? नव्हतं. पण तरी सुद्धा जय का म्हणला तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराज जरी आज हयात नसले तरी महाराजांची ऊर्जा मात्र अजूनही जिवंत आहे. तसं देव नाही दिसला तरी देवाची ऊर्जा आपल्यामध्ये सुद्धा आहे. मान्यच करावं लागते. आणि म्हणून देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधिनी पाहे, देव नटला नाना परी. कसं आहे, देव आहे हो, पण आम्हाला त्याला ओळखता येईना. आता लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. म्हणून संकल्प क्रमांक 1 माझ्याकडे बघा. अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. संकल्प क्रमांक 2 काही गोष्टी जपून वापरा. 4 गोष्टी सांगतो जपायच्या ताईच्या वाढदिवसाला. सेव द रेड, सेव द ग्रीन, सेव द ब्ल्यू आणि सेव द ब्लॅक. किती कलर झाले? 4. सेव द रेड, रक्तदान करा. सेव द ग्रीन, झाडं लावा. सेव द ब्ल्यू, पाणी जपून वापरा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, अक्षरांचा रंग काळा आहे, पुस्तकातली अक्षर काळे आहेत. वाचाल तर वाचाल. आपल्या लेकरांना एवढं शिकवा की कमीत कमी त्यांच्यावर पुढे जाऊन कोणाच्या दारात हात पसरण्याची वेळ नाही आली पाहिजे. आज हा संकल्प ताईच्या वाढदिवसाला करायचा. बस 4 गोष्टी जपून वापरा. सेव द रेड, रक्तदान करा. जे रक्त देशाच्या, देवाच्या, धर्माच्या कामाला येत नाही ते रक्त समाजात जिवंत असून सुद्धा काय उपयोग आहे? त्यामुळे रक्त जपून वापरा. आणि देव देश धर्माकरता रक्त खर्च करा. रक्तदान केलं पाहिजे. 2 सगळ्यात महत्वाची गोष्ट, झाडं लावा. आणि झाडं लावण्याचं काम माझ्या मतानुसार पुरुषांपेक्षा महिलांचं आहे. वडाचं झाड कुणाला लागतं? महिलांना, स्त्रियांना. तुम्ही वड पुजताना ताई कबाबळी लेड हाणता. वड पुजून काय म्हणता? वडा पाव. पावतो का नाही कुणास ठाऊक, पण वडा. आता लक्ष द्या, वडाचं झाड का लावायचं? ऑक्सिजनची मात्रा त्याच्यामध्ये जास्त आहे. तुम्हीच का लावायचं? तुमचं झाड आहे, तुम्हीच जपलं पाहिजे. प्रत्येकाच्या दारामध्ये वडाचं झाड असलं पाहिजे. आपल्या पतीच्या नावानं आज एक संकल्प करायचा. उद्यापासून येणाऱ्या 8-10 दिवसांमध्ये नवऱ्याच्या नावानं एक तरी झाड लावायचं. आणि पुढच्या वर्षी येणारी वटपौर्णिमा दुसऱ्यानं लावलेल्या वडाला फेरा घालायचा नाही. आपल्या नवऱ्याच्या नावचं जे झाड असेल त्याच वडाला फेरा घालायचा. ह्याच तिच्या वाढदिवसाच्या खऱ्या शुभेच्छा. बस. आणि म्हणून आजचं कीर्तन आहे. मी आज परिवर्तन करून जाणार आहे. प्रबोधन तर रोजच आहे. झाडं लावा. आपलं झाड, आपला द्वारा, आपला फेरा, आपला नवरा. लोकाला ताप देऊ नका. विनोद वाटल पण काळाची आज गरज आहे. त्यामुळे झाडं लावा. अत्यंत महत्वाची सूचना आहे. पाणी जपून वापरा. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण मोठ्या मोठ्या डोंगरा एवढ्या आहेत. घरातनं बाहेर येताना लाईटचं बटन बंद केलं पाहिजे, हे शिकवावं लागतंय कीर्तनातनं. पाण्याचा नळ पूर्ण बंद केला पाहिजे, हे सांगावं लागतंय कीर्तनातनं. आता या गोष्टी जपा आणि आपल्या लेकरांना भरपूर शिकवा. आमच्या माऊली वारकरी शिक्षण संस्थेचं एकच उद्दिष्ट राहिले. आता आम्ही एकच शपथ घेतली. आमच्या अनिल महाराजांनी, आमच्या बाबानं, आईनं, माझ्या नम्रता दिदीनं, आमच्या सौदामिनी ताईनं, आमच्या हरिदादानं, आमच्या ज्ञानदादानं आम्ही एकच शपथ घेतली. आम्ही ही लहान लहान लेकरं आत्तापर्यंत शिकवत आणली. या लहान लहान पोरी आत्तापर्यंत मोठ्या होत राहिल्या. आता आमच्या ज्ञानमंदिर वारकरी शिक्षण संस्थेचा आणि आमच्या माऊली गुरुकुलचा एकच संकल्प आहे. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेतलं एखादं का होईना पण पोरग लाल दिव्याच्या गाडीतनं फिरलं पाहिजे. बस कमवलं आम्ही. आणि याकरता तुमच्या आम्हाला शुभेच्छा हव्या आहेत. गरजेचं आहे आता हे. नाहीतर बँकेतल्या साहेबाला मराठी येत नाही आणि आपल्या येड्याला हिंदी जमत नाही. आपलं बँकेत जाऊन म्हणते उस्मान की बकरी हमारे आंगने में की वरडी, उसके पीछे पीछे में पळ्या, पळते पळते पड्या पड्या तो पड्या मायंदाळ लाग्या. झालं आपलं.
त्यामुळे या गोष्टी जपून वापरा. शाळेमध्ये विशाल कोण शिकवतात, लघु कोण शिकवतात, काटकोण शिकवतात, त्रिकोण शिकवतात, पण आयुष्य जगण्याचा दृष्टिकोन हा कीर्तनात शिकवतात. म्हणून कीर्तन महत्वाचं. समाजाला काटकोण लघुकोण सहज कळतो. देर इज नो मार्केट ऑफ युअर फिलिंग्स, युअर इमोशन्स अँड युअर सारोज, जस्ट डिस्प्ले युअर ॲटिट्यूड. विठला 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 विठ्ठल 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 हो. म्हणून शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमठी. अगदी 5-10 मिनिटात कीर्तन संपवतो. कधी कधी फळही बी ही अशुद्ध आणि फळ सुद्धा अशुद्ध. माझं बोलणं लक्ष द्या आता. कधी कधी फळ सुद्धा अशुद्ध आणि बी सुद्धा अशुद्ध. बीजही अशुद्ध, फळ सुद्धा अशुद्ध. कधी कधी बी शुद्ध पण फळ अशुद्ध. कधी कधी बी शुद्ध अशुद्ध आणि फळ शुद्ध. पण कधी कधी बी सुद्धा शुद्ध आणि फळ सुद्धा शुद्ध. आता लक्ष द्या बोलण्यात. कधी कधी बी अशुद्ध आणि फळ सुद्धा. धृतराष्ट्र नावाचं बीज आहे आणि दुर्योधन नावाचं फळ आहे. शुद्ध का शुद्ध दोन्ही सांगा पटकन. दुर्योधन माहिती आहे ना, इथं वड्याच्या पड्याला बंगला आहे त्याचा त्यो. हा, दुर्योधन नावाचं फळ आहे आणि धृतराष्ट्र नावाचं बीज आहे. दोन्ही अशुद्ध. कळतंय ना बोलणं माझं? दोन्ही अशुद्ध. रावण नावाचं बीज आहे आणि इंद्रजित नावाचं फळ आहे. दोन्ही हे कळतंय का? अशुद्धच. कधी कधी बी शुद्ध पण फळ अशुद्ध. कृष्णाचं आडनाव काय? कृष्णाचं आडनाव यादव. हे बी आणि लालू प्रसाद यादव हे फळ. कळतंय ना? आता तरी कीर्तन कळलं का? म्हणजे कधी कधी बी शुद्ध आणि फळ ते उरलंय ना भावकीतलं तेवढंच आता त्यांच्यातलं. म्हणून चला पुढं. कधी कधी बी अशुद्ध आणि फळ मात्र शुद्ध. नारायण 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 नारायण. हे भजन करायचं. प्रल्हादानं भजन करावं. हिरण्यकश्यपानं आडवावं. पुरा नाम घेऊन दे देवाचे. हे ब्रीद हिरण्यकश्यपाचे. माझ्या राज्यात नामस्मरण करणाऱ्याला फासावर चढवतो मी आणि माझ्या पोटी जन्माला आला आणि देवाचं नाम जप करतो. बाबा देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. कुठं ऐकलं रे देवाचं नामस्मरण केलं पाहिजे बाबा? कशावरून सांगतो राजा? सांग ना पोरा. का देवाचं नाव घेतो? बाबा तुम्हाला कळायला पाहिजे. देवाचं नाव घेतलं पाहिजे. बघा बाबा देवाचं नाम घेतल्यानंतर देव सुद्धा येतोय. नाहम वसामी वैकुंठी. कशावरून सांगतो रे लेकरा? आणि मग ते सांगायला लागलं. मी तयापासी पांडवा हरपलो गा घेवसावा. जेथ नाम घोष बरवा करीती माझा. मी तिथं आहे जिथं माझं नाम आहे. खिशातला मणी सुद्धा जपायचा. माळेतला मणी सुद्धा जपायचा. माळेतला मणी आत ओढायचा. खिशातला मणी बाहेर ढकलायचा. माळ आत ओढायची, माल बाहेर दाबायचा. पुण्य आत ओढायचं, पाप बाहेर दाबायचं. बाबा करू द्या ना भजन. नाही करता येणार तुला भजन बाळा. माझा नियम आहे, इथं तू भजन करायचं नाही. नाही बाबा मी मात्र भजन करणार आहे. येरू मने काष्टी पाशाने आहे वनमाळी जेते तेथे. तो नाही ऐसा ठाव उरला असे कवन. सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. अनेक प्रमाण देता येतात, मला तेवढा वेळ नाही. अनेक प्रमाण. कुठाय रे तुझा देव? सांग ना प्रल्हादा. खांबावरील हात मारिली दुर्जने. स्तंभी देवराया प्रगटले किंवा स्तंभी नारायण प्रगटले. समोरच्या खांबावरती लात मारली आणि देव प्रगटला. देवाचं भजन करतो म्हणून बापानं उकळत्या तेलात टाकण्याचा प्रयत्न केला. देवाचं भजन करतो, देवाच्या नावानं टाळी वाजवतो, भगवंताचं नामस्मरण करतो म्हणून हिरण्यकश्यपानं हत्तीच्या पायाखाली देण्याचा प्रयत्न केला. कुणाला बरं? प्रल्हादाला. कुणाला बरं? बोला ना. कुणाला? प्रल्हादाला. का पायाखाली देण्याचा प्रयत्न? कुणाचं नाव घेतो म्हणून? देवाचं. देवाचं भजन करतो म्हणून त्याला मारायचा प्रयत्न केला. मला असं वाटतं सगळेजण बसलेले आहेत ना, कुणीच देवाचं भजन जर करत नसेल तर पुन्हा एकदा हत्या आपल्या चौकात आणलाच पाहिजे. फक्त कारण वेगळं आहे. तो नाम घेत होता म्हणून हत्तीच्या पायाखाली. आपण नामस्मरण करत नाही म्हणून हत्तीच्या पायाखाली. देव प्रसन्न व्हावा म्हणजे हिरण्यकश्यप नावाचं बीज आहे आणि प्रल्हाद नावाचं त्याला आलेलं गोमट फळ आहे. कळते ना बोलणं? हिरण्यकश्यप नावाचं बी आणि प्रल्हाद नावाचं फळ आहे. पण कधी कधी
बी सुद्धा गोड आहे आणि त्याचं येणारं फळ सुद्धा गोड आहे. उदाहरण कुणाचं? कबीराच्या पोटी कमाल जन्माला आला. बी सुद्धा शुद्ध आणि फळ सुद्धा शुद्ध. पूर्वीचा काळ होता, पत्र यायचं पत्र. आता मोबाईल आले, व्हॉट्सअप आलं, फेसबुक आलं, इंस्टाग्राम आलं, व्हिडिओ कॉल आलं. आता सगळं आलं मस्तपैकी. आता लगेचच फोटो काढले जातात, सेल्फ्या काढल्या जातात, इंस्टाग्रामला मेन्शन केल्या जातात, लगेच असं सगळं होतंय. पूर्वी काय मोबाईल होते का? तेव्हा पूर्वी अजिबात मोबाईल नव्हता. पूर्वी काय होतं? पूर्वी पत्र होतं, नाही का? पत्र लिहिलं जायचं. नवीन नवरा बायकोचं जर लग्न जमलं ना तर त्यांच्यासुद्धा पत्र व्यवहार असायचा, नाही का? कबूतर ज्या वगैरे. तुम्हाला नाही अजून माहिती, ज्याचं झालंय त्यालाच माहिती. मग ते पत्र होतं. पत्र असं पत्रावरती लिहिलं जायचं, साष्टांग नमस्कार स न वी वी म्हणजे साष्टांग नमस्कार विनंती विशेष, असं पत्र लिहिलं जायचं आणि मग ते पत्र पाठवलं जातं. आता असं काय नाही, आता पत्र वगैरे झालं सगळं. पूर्वी बायकोला फोन करताना सुद्धा माणसाशी चोरून फोनवर बोलायचे, असं लाजून जायचे, असं तिकडं येड्या बाबळीत जायची, उसाच्या फडात जायचे, काटवानात जायचे, चुरून बोलायचे. हाय का नाही तुमच्या काळात? ते बघा, ते होय म्हणले म्हणजे कबूल झाले. आता सगळं बदललंय. आता बापाच्या पुढंच पोरग पुरीला फोन लावतो, पिल्लू जेवलीस का ग? काय खाल्लं ग बाळा? हाय का नाही रे? सगळं बदललं. आता जुना काळ निघून गेला, आता नवीन काळ आलाय. सगळं डिजिटल व्हायला लागलं, हळूहळू बदलायला लागलं. मीडिया बदलला. पूर्वी पोरग जायचं पुरीला बघायला, आता पुरी जातात नवरदेवाच्या घरी नवरदेव बघायला. पूर्वी नवरीला पाठ असायचा, आता नवरदेवाला पाठ आहे. पूर्वी नवरीची ओटी भरायची, आता नवरदेवाची ओटी आहे, त्याला नाईलाज आहे. सगळं बदललं. नवरदेव दाखवला जातो आणि नवरदेवाला पाहिल्यानंतर नवरी नवरदेवाच्या बापाला म्हणते, काका तुमचा मुलगा आहे? हा छान आहे मुलगा, चांगलं शिक्षण झालंय तुमच्या बाळाचं. हा छान, धन्यवाद. आवडला का माझा मुलगा? नाही आवडला. कसं काय? ह्याच कलर मधला दुसरा पीस असला तर बदलून दाखवा बरं. तिला कपड्याच्या दुकानातली लागलेली सवय. पत्र होतं, पत्र आलं. कोणाच्या घरी आलंय? कबीर महाराजाच्या घरी आले. पत्राची घडी उघडली, कबीर महाराज वाचू लागले. तिन्ही सांजेची वेळ आहे, तुळशीतला दिवा मिनमिनता आहे, अंगणामध्ये सडा टाकलेला आहे, सुंदर वातावरण. पाखरं आपल्या घरट्यामध्ये जात आहेत आणि या पाखरांच्या सभोवती सगळेजण बसलेले आहेत. मध्ये वट्ट्यावरती कबीर महाराज बसलेत. डोक्याला फेटा आहे कबीर महाराजांच्या. पण एक अश्रू बाहेर पडायला लागले डोळ्यातनं. एक अश्रूचा थेंब त्या पत्रावरती पडत होता. ओला झाला कागद, पत्रावरती पाणी पडलं, ओला झाला कागद. कमाल पळत आला. 7.5 वर्षाचा पोरगा होता. किती वर्षाचा? 7.5 वर्षाचा पोरगा होता. बापाच्या डोळ्यातलं पाणी कुण्या पोराला पाहू वाटल हो? सांगा ना बाबा, असं झालंय तरी काय? का रडता तुम्ही बेटा? दुःख झालं मला. का हो? असं काय झालंय तुमच्या आयुष्यात? दुःख झालं मला. झाले तरी काय? पत्र आले. कुणाचं पत्र आहे? वारकऱ्याचं पत्र आले. मग बाबा तुम्हाला तर आनंद व्हायला पाहिजे. पत्र आल्यानंतर तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे. वारकऱ्याचं पत्र आहे ते. नाही बेटा, आनंद नाही झाला. बघ ना पत्रावरती काय लिहिलंय. सांगा ना बाबा तुम्हीच मला. कमाल. या पत्रावरती लिहिलंय 10 वारकरी 10 वारकरी येणार आहेत. कशा करता बाबा? जेवायला येणार आहेत. मग रडता का बाबा? आपण तयारी करूया, पंक्ती वाढूया, पाठ मांडूया, चौरंग मांडूया, रांगोळ्या काढूया, फुलं टाकूया, ताटं मांडूया, ताट सजवूया, मस्तपैकी दिवा लावून ठेवूया आणि मग वारकऱ्यांना जेवायला बरं वाटेल. राजा चांगला आहे रे बाळा, माझ्या पोटी तू जन्माला आला, बरं वाटतं मला सोन्या, चांगला विचार आहे तुझा, मलाही आवडेल वारकऱ्याला जेवायला घालायला. ताट सजवायचा विषय नाही, ताटाखाली पाट द्यायचा विषय नाही, ताटाला रांगोळी घालायचा विषय नाही, फुलं मांडायचा विषय नाही. कमाला. वारकऱ्यांना खायला घालायला अन्न नाही आपल्या घरात, म्हणून रडता बाबा. हा कमाला. अरे वारकऱ्याचा पुत्र आहे मी, तू सुद्धा वारकऱ्याचा मुलगा आहेस. माझी महिन्याची वारी आहे रे पंढरपुराची, कधीही वारी चुकली नाही, कधी पांडुरंगाच्या भक्तीत अंतर पडलं नाही, माझा दररोजचा हरिपाठ चुकला नाही, काकडा चुकला नाही, नाही वारी चुकली कधी. आम्ही कीर्तन करतो, सगळे नियम पाळतो, आम्ही कीर्तन करतो, सगळे नियम पाळतो, आमचा धर्म आहे. कुळाचारी नाम विठोबाचे या तत्वातली माणसं आहे. मग रडता का बाबा? चिमणीचं पोट भरेल एवढं सुद्धा अन्न नाही रे घरात. कमाल हसला. रडू नका बाबा, मी तुमचा पोरगा आहे, मी तुम्हाला मार्ग सांगतो. रडू नका बाबा, मी तुमचा मुलगा आहे, मी तुम्हाला मार्ग सांगतो. ऐका आई,
एवढाच दृष्टांत सांगणार आहे. कानं माझ्याकडे असू द्या. 7.5 वर्षाचा पोरगा आहे, 40 वर्षाचा बाप आहे, वारकरी बाप आहे, लेकरू सुद्धा वारकरी आहे, कबीर आहे. हे काय मुस्लिम समाजातले काय? कधी कधी विचार करायला लागतो, आपल्यातले सुद्धा सगळे चांगले नाहीत आणि त्यांच्यातले सगळे वाईट नाहीत. आपल्यातले तरी कुठं सगळे चांगले आहेत? लॉकडाऊनच्या काळात माझं कीर्तन 5 मिनिटं उशिरा सुटलं तर आमच्यातलं एक जण धोत्राचा सोगा धरून गेलं पोलीस स्टेशनला. काय बोराटे महाराजाचं कीर्तन चालू, त्याचा पगार चालू, आमचं बंद पडलं, पहिलं कीर्तन बंद करा. हे आपल्यातलं. माफी मागून बोलतो, लोकाला आपलं बघवतं, आपल्यातल्यांना आपल्याचं पाहवत नाही. माझं पटू द्या नाही तर नाही पटू द्या, लोकाला आपलं बघवतं, आमच्यातल्यांना आमचं बघवत नाही. आमच्यातल्यांना आमचं जर पाहवत असताना, आमच्यातल्यांना जर आमच्यातल्यांचा आनंद वाटला असताना, आज कितीतरी धोत्रवाले दिसले असते. कुठे आहेत धोत्रवाले? रागील माझ्या बोलण्याचा, शूटिंग चालू आहे तरी सुद्धा धाडसानं बोलतो मी. आमच्यातले तरी कुठं आमचे आहेत? आज एका बहिणीचा वाढदिवस आहे, भगिनीचा वाढदिवस आहे, मुक्ताईचा वाढदिवस आहे, गर्दी करायला पाहिजे होती लोकांनी. कुठे आहेत आमचे? आणि म्हणून परके दुःख देत नसतात, आपलेच आपल्याला दुःख देत असतात. डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, ते सांगून जाते लक्ष कुठं आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आलेली वाईट वेळ दाखवून जाते आपला आणि परक नेमकं कोण आहे. माझ्या दादानो, आपला आणि परक कोण ओळखायचं असेल ना, एक तर तुमच्या आयुष्यात दुःख तरी आलं पाहिजे, अन्यथा तुमच्या आयुष्यात सुख तरी आलं पाहिजे. सुखात आणि दुःखातच आपले परके कळतात. तुम्ही ज्या दिवशी सुखात असताना कधी कधी विचार करा. माझा एक मित्र मला सांगत होता, महाराज माझं पहिल्यांदा म्हणे टीव्हीला कीर्तन झालं. तुमचं तर काय दररोजच होतं बाबा. म्हटलं हा, तुमचं तर महिन्याला 3 महिन्याला एकदा असतं जी टॉकीजला कीर्तन. मी म्हटलं धन्यवाद. तुम्ही पाहता? तो म्हटला हा ना बाबा, मी दररोज पाहतो कीर्तन तुमची. दर 3 महिन्याला जी टॉकीजला कीर्तन असतं तुमचं, मी एकही कीर्तन चुकवत नाही. युट्यूबची तुमची सगळी कीर्तनं मी ऐकत असतो. तुमच्या आशीर्वादानं माझं एकदा टीव्हीला कीर्तन झालं. आमच्या परिसरातल्या कीर्तनकारांनी म्हणे मोबाईल बंद करून ठेवले. ही वस्तुस्थिती आहे. माझ्या दादानो, सज्जन हो, लोकाचं सांगायला बरं वाटतं, लोकांचं सांगायला बरं वाटतं. आमच्यातलं कुणीच झाकून ठेवतंय, कुणीच सांगत नाही. येऊ द्या माझा आला तर राग, पण आपल्याला आपल्याचं कौतुक का करू नये? सज्जना हो, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. काजवा चमकतो तर त्याचा पाठलाग साप करतो. चमकणाऱ्या काजव्याला साप गिळायला टपला. चमकत होता काजवा. सापाला काजव्यानं थांबून विचारलं, का लागलाय माझ्या मागावर? माझ्या मस्तीत मी चमकतो ना. साप म्हणला, तू चमकतो ना म्हणून तर तुला गिळायला टपलो. अरे पण कधी तुझ्या वाकड्यात नाही मी, पण तू चमकतो ना म्हणून तुला गिळायला टपलो. माझं बोलणं कळतंय ना सुप्रियाताई तुम्हाला, अंजलीताई तुम्हाला कळतंय ना, नम्रताताई तुम्हाला, ताई तुम्हाला कळतंय ना काय म्हणतोय काजवा? मी तुझ्या वाकड्यात नाही, आद्यात नाही, मध्यात नाही, मग का माझ्या मागं लागला मला गिळायला? कुणाला म्हणतो काजवा? सापाला. साप म्हटला काजव्याला, अरे काजव्या तू चमकतो म्हणून तुला गिळायला टपलो. असे बरेच साप आपल्या मागावर आहेत. मग काही सापाला घाबरून काजव्यानं चमकायचं बंद व्हायचं असतं का? काजव्यानं मस्तीत चमकायचं असतं. काजवा 3 कीर्तन करतो दिवसात. अरे साप काय सरडे बी आपल्या नादाला लागत नाही. माझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे, आपली माणसं आपल्या माणसाच्या पाठीमागे उभा राहिली पाहिजेत. एक बाई राजवाड्यात काम करत होती. फार गोड आहे ऐका. त्या राजवाड्यातनं त्या बाईनं हिरा पाहिला, चोरून न्यायचा प्रयत्न केला, नेता यायचा नाही म्हणून तिनं राजवाड्यातनं 7व्या माळ्यावरनं हिरा खाली फेकला. हिऱ्याजवळ आली 5 वाजता सुटल्यावर. हिरा उचलते, पदराला बांधते, सोनाराकडे जाते. सोनाराची नियत बदलते. सोनाराला वाटतं ह्या बाईला काय कळतं या हिऱ्यातलं. नियत बदलली आणि मग सोनारांच्या समोरच ती बाई म्हणते, किती रुपये होतील या हिऱ्याचे? सोनार म्हणतो, 1ही रुपया येणार नाही. का? हिरा नाहीच आहे, काच आहे. खिडकी उघडली, हिरा फेकून दिला. ती बाई पुढं गेलेली पाहिली. त्या सोनारानं हिरा उचलला, परत गेला रत्नपारख्याच्या दुकानात. बोल ना रत्नपारख्या, काय किंमत होईल याची? रत्नपारखी ही डोकंबाज होता. त्याच्या लक्षात आलं सोनाराला हिऱ्याचं मोल माहिती नाही. या बाईला त्यानं फसवलं, त्या बाईला. मग मी सोनाराला फसवलं म्हणून काय अडचण आहे? त्यानं हिरा घेतला, काच आहे म्हणाला, खिडकीतनं फेकला. सोनार गेला, तो रत्नपारख्याजवळ गेला, हिरा घेऊन गेला होता. रत्नपारख्या, सांग ना या हिऱ्याची किंमत काय आहे? रत्नपारख्याच्या लक्षात आलं बाईला सोनारानं फसवलं. सोनाराला
रत्नपारख्यानं फसवलं, मग मी याला फसवायला काय अडचण आहे? हिरा नाही, काच आहे, बाहेर फेकून दिला. रत्नपारखी निघून गेला. जोहारी होता तो. जोहारी मात्र त्या सोन्याजवळ गेला, हिऱ्याजवळ गेला आणि त्या हिऱ्याला उचलायचा प्रयत्न करतो. तर हिरा फुटला होता. फुटलेल्या हिऱ्याकडे बघून जोहाऱ्यानं प्रश्न विचारला, का रे, बाईनं 7व्या माळ्यावरनं फेकलं तरी फुटला नाही, बाईनं 7व्या माळ्यावरून टाकलं तरी फुटला नाही, सोनारानं दुसऱ्या माळ्यावरनं फेकलं तरी तुटला नाहीस, रत्नपारख्यानंही तुला टाकून दिलं तरी तुला काय झालं नाही. पण मी जोहारी आहे, मला कळतंय तुझं मोल, मला कळते तुझी किंमत. मी इथल्या इथं तुला फेकलं तर तुला दुःख का झालं, का रडतो तू? पंचकृषीतल्या ऐका, रडणाऱ्या हिऱ्यानं दिलेलं उत्तर घरी घेऊन जा माझ्या कीर्तनातनं. रडणारा हिरा बोलू लागला, त्या बाईनं मला फेकलं, तिला माझी किंमत माहित नव्हती. सोनारानं मला टाकलं, त्याला तरी कुठं माझी किंमत माहित होती. पण तू माझा आहेस, तू आपला आहे, तुला माझं मोल माहित आहे, तू रोज माझ्या सभोवताली, तुला माझी किंमत माहिती आहे. परक्यांनी फेकलं तर दुःख होत नसतं, पण आपल्याला कधीच फेकायचं नसतं, हे माझं कीर्तन शिकवतंय आज. म्हणून आपल्याला जपा. डोळ्यातनं पाणी आलं कबीर महाराजांच्या, पोरा काय करायचं, वारकरी तर जेवायला आले. नाही बाबा, तुमचं लेकरू आहे, नाही वारकरी उपाशी जाऊ देणार, चला ना माझ्या बरं. निघाले बापले हाताला हात धरून. कुठं गेले? वाण्याच्या दुकानात गेले. बाबा तुम्ही बाहेर थांबा, मी आज जातो, माल घेऊन येतो. राजा, 7.5 वर्षाचा आहेस, पैसे लागतात रे माझ्या सोन्या, पैसे नाहीत आपल्याकडं. बाबा धर्मच जगवायचा आहे ना, मग चोरी करूया. नाही जमणार मला. नाही बाबा, चोरी करूया, पण आज वारकरी उपाशी जाऊ द्यायचे नाहीत. तिन्ही सांज होती, दिवस मावळला. त्या वाण्यानं दुकान लावलं होतं, निघून गेला होता. रात्रीचा दुसरा प्रहर सुरू झाला. पोरग आतमध्ये गेलं, वरून गेलं होतं छतावरून, आतमध्ये गेला. छोटीशी दिवळी होती जुन्या काळातली, त्या दिवळीतनं द्यायचा. बाबा डाळ घ्या, बाबा बेसनाचं पीठ घ्या, बाबा साखर घ्या, बाबा थोडे तांदूळ आहेत घ्या. किती झालं बाबा? बस झालं राजा, 10 वारकरी जेवतील आता. पटकन बाहेर ये बरं तू आता. बाबा लगेचच आलो म्हणाला. दिवळीमध्ये पाय घातला, छतावरनं खाली उडी मारली. आता बापलेक पळत पळत जायला निघाले. चोरी करून चालले होते, थोडं अंतर राहिलं होतं, घर येणार होतं. आणि लेकरू म्हणतंय बापाला, बाबा चोरी केली आपण, पण आपण मालकाला सांगितलंच नाही आपण चोरी केली. ते काय करतो आता? थांबा ना, पळत पळत जातो आणि मालकाला सांगून येतो तुमच्या दुकानातला माल चोरलाय म्हणून. असा एखादा चोर आहे का तुमच्या बाजूला? चोरी करतो आणि आम्ही चोरी केली ते सांगतो, असा आहे का एखादा चोर? पाहिला का कधी? पळत पळत गेले. कबीर महाराज पाठीमागं पळतायत, कमाल पुढं धावतोय. आतमध्ये उतरला, झोपला होता तो वाणी. पाहिलं वाण्याला झोप मूड व्हायला नको म्हणून आमच्या कबीराच्या पोरानं म्हणजे कमालानं तुटकं मुटकं पत्र लिहायला सुरुवात केली. पत्रावर काय लिहिलं होतं? वाणी दादा माफ करा आम्हाला, तुमच्या दुकानातलं राशन, तुमच्या दुकानातलं धान्य आम्ही चोरलंय, पण आम्ही लोकाला खायला नाही घालणार. आम्ही काय दारुड्यासाठी नाही चोरलं, आम्ही काय व्यसनी माणसासाठी नाही चोरलं, आम्ही कोणासाठी चोरलं? आम्ही वारकऱ्यांसाठी चोरलं. जातो बर का, आमचा राम राम घ्यावा. हे पत्र लिहिलं आणि फेकून दिलं त्या वाण्याच्या दिशेनं आणि पाय लागला वाण्याच्या पायाला. जाग आली वाण्याला. कोण रे तू? चोर चोर म्हणून ओरडला. पाय पकडला कमालाचा, खाली पाडलं. कुणाचा पोरगा रे? नाही सांगणार. कुठून आला रे? नाही सांगणार. का चोरायला आला रे? नाही सांगणार. बाबा तुम्ही पळत जा. दिवळीतनं बाप पाहत होता, त्या छोट्याशा छिद्रात नाच बघत होता. पोरग मात्र धरलेलं होतं. स्वतःच लेकरू पकडले. कोण सोडवल माझ्या राजाला? त्या दिवळीतनं बाहेर येण्याचा प्रयत्न केला. छोटीशी दिवळी होती, त्या दिवळीतनं फक्त माझ्या कमालाचं डोकं बाहेर आलं. डोकं बाहेर आलेलं पाहिलं आणि मग कबीर महाराजांनी हात दिला. कबीर महाराज बाहेर ओढतात पोराला. किती वर्षाचं पोरगा आहे? 7.5 वर्षाचं पोरगा आहे. बाहेर ओढतोय बाप पोराला. पोरग काय बाहेर येत नाही, येता येईना पोराला. पाठीमागं वाण्यानं पाय ओढायचा आणि पुढचा हात कबीरानं ओढायचा. बाप हात ओढत होता, वाणी पाय ओढत होता. मग ओढता ओढता पोरग बापाला म्हणतंय, बाबा तुम्ही काळजी करू नका, मेलो तरी चालेल, वारकरी नाराज नाही झाली पाहिजे. आले असतील हो वारकरी आपल्या घरी, तुम्ही असं करा, तुम्ही जा बाबा, धान्य तर तुमच्या बरोबर आहे ना. अरे धान्य तर घरी पोहोच झालं, पण कमाला असं आहे बघ, तू जर मागं राहिलास तर उद्या कळेल की कबीर महाराजाचं पोरग होतं आणि माझ्या पोरानं जर चोरी केली ना, माझ्या राजा आपल्या 3 पिढ्यांचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. वारकऱ्याच्या पोरानं चोरी केली,
नावं ठेवतील रे लोक, आपल्याला नावं ठेवतील. मोठ्यानं चुकायचं नसतं. पांढरे कपडे घालणं तरी काय सुखाचं आहे का? पांढरे कपडे घालणं तरी काय सुखाचं आहे का? पांढऱ्या कपड्याचं भान ठेवावं लागतं, सांभाळावं लागतं. महाराज होणं तरी कुठं सुखाचं आहे? साधू होणं सुद्धा किती अवघड आहे. नाही रे कमाला, तुला ठेवून जाता येणार नाही. झालंय काय बाबा? असं आहे बघ कमाला, तुला ओळखलं नाही पाहिजे. कमाला, तुला ओळखलं नाही पाहिजे. मग काही होऊ दे बाबा, असं करा ना, मला ओळखतील याचंच दुःख आहे ना. हा, वारकरी उपाशी जाऊ नयेत असंही वाटतं ना. बरोबर, मग असं करा ना बाबा, माझं मुंडकच कापा ना. ज्या धडाला मुंडकं नसेल ते धड कुणाचं आहे कसं ओळखायचं? सोन्या, बाप आहे मी तुझा. काय रे, मला मुंडकं कापायला लावतो? हा बाबा, धर्मापेक्षा इज्जत महत्वाची आहे बाबा. धर्मही टिकला पाहिजे, इज्जतही वाचली पाहिजे. पाहता काय बाबा, समोरचा सुराय वाणे आत ओढायला लागला. त्यानं जर जास्त जोरानं उडलं ना बाबा, तर मग माझं मुंडकं सुद्धा तुम्हाला सापडणार नाही. उद्या आपल्या गावामध्ये गोंधळ होईल. काय गोंधळ होईल बरं? म्हणतील त्या कबीराच्या पोरानं चोरी केली. म्हणण्यापेक्षा माझं मुंडकं कापा. ठरलं. चादर टाकली पोराच्या मुंडक्यावरती. धर्म वाचला पाहिजे, वारकरी जेवला पाहिजे. सुरा घेतला, स्वतःच्या 7.5 वर्षाच्या पोराच्या मानेवर फिरवला. मुंडकं तुटलं, रक्तबंबाळ झालं पोर. अरे माझ्या पदरचं सांगत नाही, घडलंय महाराष्ट्रात हे. मुंडकं कापलं, हातामध्ये घेतलं मुंडकं, रक्तबंबाळ होतं. ते धड हाता बाजूला होतं, मुंडकं हातामध्ये घेतलं, एका चादरीमध्ये गुंडाळलं, खांद्यावरती टाकलं बापानं, आणि लेकराचं मुंडकं घेऊन आला रे आमचा कबीर महाराज. कोणाच्या दारात? स्वतःच्या घरात. तुळशीला पाणी घालत होती ओ बायको. धर्मपत्नी एकटक बघत होता तिच्याकडं. मालक, मगाशी धान्य देऊन गेला कमाल. हा, अहो पण तुम्ही आलात, आपला कमाल कुठं आहे? सारखा सकाळपासून नाचत होता. वारकरी नाराज नाही झाला पाहिजे, वारकऱ्याला अन्नदान झालं पाहिजे, वारकरी पोटभर जेवले पाहिजेत. कुठं आहे कमाल? लेकरू कुठं आहे? माझ्या पोटचा गोळा आहे हो, त्याला हाताचा पाळणा, नेत्राचा दिवा. 32 धारा दुधाच्या पाजल्यात माझ्या सोन्याला. 9 महिने 9 दिवस सांभाळले. कुठं आहे माझं लेकरू? बोलवा ना त्याला. 8 दिवस तेही जेवलं नाही हो. आज वारकरी जेवायला बसणार, आणि माझं पोरग वारकऱ्याच्या पंक्तीला बसून जेवणार. मी दृष्ट काढणार माझ्या कमालाची, मी त्याला ओवाळणार, मी त्याची दृष्ट काढेन, मुठभर मिरच्या ओळून टाकेन माझ्या कमालाच्या अंगावरनं. माझं बाळ आहे, 7.5 वर्षाचा माझा बाळ. कुठं आहे कमाल? आणा ना कमालाला. उभा राहिले होते कबीर महाराज, डसडस रडायला लागले, डोळ्यात नासवांच्या धारा वाहू लागल्या. सांगणार नव्हतो. आपल्या घरी तांदळाचा एक दाना सुद्धा नव्हता ना. हा, साखरेचा कण सुद्धा नव्हता ना. हा, आपला कमाल म्हटला चोरी करूया. मग चोरी केली आपल्या कमालानं. करू द्या ना, धर्मा करता तर केली. चोरी केली आपल्या कमालानं. मग झालं काय? मुंडकं कापलं ग आपल्या कमालाचं. पण शपथ आहे तुला, वारकरी घरी येतील आता, जेवायला बसतील, पंगत होईल, आणि वारकरी जाईपर्यंत तुझ्या डोळ्यातून एकही अश्रू बाहेर नाही पडला पाहिजे. मेलय तुझं लेकरू, हे बघ तुझ्या पोराचं धड आणलंय. तुझं पोरग काय? माझाही जीव आहे माझ्या लेकरावर. हे बघ मुंडकं आणलं, देवघरात झाकून ठेवतो मुंडकं. काळजी करू नको, आपलं दुःख परत बघू. आता कार्यक्रम वारकऱ्याचा आहे, आधी वारकऱ्याचा कार्यक्रम, आधी त्यांचा कार्यक्रम, आधी त्यांना इज्जत, आधी त्यांना मान. आपल्या दारात आहेत ना वारकरी, देव बनून आले असतील कदाचित. डोळ्यातले अश्रू पुसले पदरानं, आणि आई लागली कामाला. आयानो ऐका, लेकरू जर डोळ्याच्या आड जर गेलं ना, तर तुम्हाला चैन पडत नाही. बाळ जर इकडं तिकडं गेलं तर तुम्हाला धीर सुटत नाही. खेळता खेळता लेकरू जर पडलं, खरचटलं तुमच्या पोराला, तो वेदना होतात तुमच्या काळजाला. धड 2 असतात, लेकराचं आणि आईचं काळीज एक आहे. धड 2, लेकराचं आईचं काळीज एक आहे. माझं कीर्तन झाल्यानंतर तुमच्या पोरीला फोन लावून बघा. तुमच्या हालो म्हणण्यात तुमची पोरगी म्हणते, आई का ग दुःखात आहेस का? तुला कसं कळलं सोने? आई, लेकीला आईच्या काळजाचे ठोके सुद्धा समजतात. काय प्रेम असेल पोराचं. डोळ्यातले आसव डोळ्यात ठेवली, पदर लावला डोळ्याला, लागली स्वयंपाकाला. गाणी म्हणत म्हणत, गुणगुणत, ऐकताना तुम्ही, गुणगुणत गुणगुणत स्वयंपाक बनवला. बनला स्वयंपाक,
भाकऱ्या तयार झाल्या, भात तयार झाला, वरण तयार झालं, भाजी तयार झाली, ताटं वाढली, रांगोळ्या काढल्या, वारकरी आले दारात. ज्ञानोबा तुकाराम महाराजांचा गजर झाला, स्वागत झालं वारकऱ्यांचं, पायपूजन झालं, वारकऱ्यांना औक्षण केलं, टिळा लावला. माझ्या नयनताईनं मला जसा टिळा लावला तसा वारकऱ्यांना टिळा लावला, बसवलं वारकऱ्यांना पंक्तीला. जेवायला वाढू लागली कबीराची बायको. कबीराची बायको जेवायला वाढत होती. भरभरून जेवले. वा वा, काय चव आहे तुमच्या हाताला, काय सुंदर स्वयंपाक झाला, काय परिवार आहे तुमचा, वा वा, मस्त झालं. जेवण झाली. रात्रभर राहिले. सगळेजण वारकऱ्यांनी मुक्काम केला. रात्रभर माय मनातल्या मनात रडत होती, पण नवऱ्यानं शपथ घातली होती, जोपर्यंत वारकरी दारात आहे तोपर्यंत रडायचं नाही. ऐका ऐका माझ्या दादानो, अरे बी शुद्ध असतं तसं फळ सुद्धा शुद्ध असतं. आणि निघाला रे आमचा सगळ्या वारकऱ्यांचा माहोल. निघाले पंढरपुराकडं. वारकऱ्यांना सोडवायला जाणं असा नियम असतो. वेशीपर्यंत निघाले. कोण कोण होते? कबीर महाराज होते, कबीराची बायको होती, दोघं जणच होते. धड मात्र घरीच राहिलं होते, शिर मात्र घरीच राहिलं होतं. रस्त्यानं निघाले. मशानभूमी लागली होती पलीकडं. रात्री झालेला गोंधळ. चोरी केली होती एका पोरानं, त्याला तर मुंडकच नव्हतं. गाव एकत्र जमलं होतं आणि त्या मुंडकं नसलेल्या धडाला चितेवरती मांडण्यात आलं होतं. काय करायचं होतं? त्याला जाळून टाकायचं होतं. चितेवरती झोपवलं होतं, मुंडकच नव्हतं धडाला. हे वारकरी निघाले वाटेनं. चितेवरचं ते धड मुंडकं नव्हतं तरी उठून बसलं आणि वारकऱ्यांना हात जोडायला लागलं. मुंडकं नसलेलं धड हात जोडत होतं वारकऱ्याला, जयहरी करत होतं, नमस्कार करत होतं. थांबले वारकरी. कबीरा, अरे कुणाचं पोरगा असेल रे, त्याला मुंडकं नाही. मुंडकं नाही रे त्याला, पण हात जोडतंय. ऐक ना कबीरा, काय भाग्यवान असेल त्याचा बाप, काय भाग्यवान असेल त्याची माय. मुंडकं नाही रे त्या धडाला, पण देवाचं भजन करतं. मुंडकं नाही त्या धडाला, पण वारकऱ्याच्या समोर हात जोडतंय रे. कुणाचं पोरग असेल? कबीरा, याच जर मुंडकं असतं ना तर फार चांगलं झालं असतं. डोळ्यातलं पाणी डोळ्यातलं आलं पुसलं त्या कबीरानं. खांद्यावरती डोकं टेकवलं वारकऱ्याच्या, डसा डसा रडला बाप. महाराज बोलणार नव्हतो, सांगणार नव्हतो, सांगायचं नव्हतं. पांडुरंगाची शपथ घेतली होती. असं कुणाचं पोरग आहे विचारता तुम्ही, की मुंडकं नाही तरी हात जोडतं. दुसऱ्या कुणाचं नाही हो. सांगू का मी तुम्हाला? सांगा ना, कुणाचं आहे ते पोरग? सांगा ना. धड पाहिजे तुम्हाला? धड तर मिळालं. मुंडकं पाहिजे तुम्हाला वारकरी बाबा? हा, मुंडकं पाहिजे. काय कराल? ते मुंडकं मिळालं ना तर आम्ही त्या धडाला ते मुंडकं जोडू आणि ते पोरग आम्ही जिवंत करू. आनंद झाला. डोळे पुसले आणि सांगायला लागला कबीर, माझंच लेकरू आहे हो, माझं लेकरू आहे. आता पळत जातो. नवरा बायको धावत धावत गेले, पळायला लागले, जीवाच्या आकांतानं पळाले. देवाऱ्याच्या समोर मांडलेलं मुंडकं उचललं. आईनं पटा 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 मुंडक्याचे मुके घेतले. अरे तोंडावरनं हात फिरवला. माझा बाळ, माझं लेकरू, माझं सोनं, माझा कमाल, वारकऱ्याचं पोरग आहे. किती माझं प्रेम आहे. मुठभर मिरच्या वळून टाकाव्यात. माझ्या पोरानं माझं नाव किती मोठं करावं. वारकऱ्याचं लेकरू आहे. खानदानाचं नाव मोठं केलं. नामस्मरणात किती ताकद. गावाचं नाव मोठं केलं. अरे सगळ्याच्या डोळ्यात पाणी यावं एवढी ताकद माझ्या कमालाची. माझा बाळ पुराशी कवटाळला. ढसा 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 रडली. अश्रूचा अभिषेक त्या बाळाच्या कपाळावरती झाला. धावत धावत गेली. वारकऱ्याच्या हातात मुंडकं दिलं. वारकऱ्यानं धाड्यावरती टेकवलं आणि डोळे उघडले त्या कमालानं आणि एकच गजर केला, पुंडलिक वरद हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ. शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, गोमटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजा पोटे फळे रसाळ गोमटे, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. नामा म्हणे त्यांचा जन्म सफळ झाला. वंश उद्धरिला कबीराचा वंश उद्धरिला.
नामा म्हणे त्यांचा जन्म सुफळ झाला. संत मानवले तिने लोकी, मस्तक छाटलं शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी, कशाच्या जीवावर मुखी अमृताची वाणी. या सुशांत बाबा. देह देवाचे कारणी विठोबा रखुमाई. बारक्या बाळाला घेऊन जायची. भागवत कथा भजन चालू झालं की मुलगी नाचायची, एवढी गोड नाचायची, डोलायची, फार कौतुक वाटायचं. आयाबाया यायच्या, दृष्ट काढायच्या. कुणाची ग पोर? राणीची का? काय गोड नाचते ग, आणि काय गोड भजनात तल्लीन होते मिरे. असं करून करून देवाची दासी होशील बर का. आणि काय त्या मिरेचं कौतुक करायचे. मीरा देवळात जायची, दररोज देवळात जायची, देवळातच बसावं, दिवसभर भजन करावं. 16 वर्षाची झाली मीरा. किती वर्षाची झाली? 16 वर्षाची. लहान पोरगी होती तोपर्यंत लोकाला कौतुक वाटायचं. मुलगी जशी मोठी मोठी झाली ना की काही कुचके असतात बघा आपल्यातले, त्या बाया कुजबुजायला लागल्या. काहीतरी वाटायला पाहिजे पुरीला. लग्नाला आली आणि खुशाल गळ्यामध्ये माळा काय घालते, हार काय घालते गळ्यात, अशा हाताला माळा काय बांधते, भगवी कपडे काय घालते, नाचते काय, उड्या काय मारते, वेडी कुठली, लाज तरी वाटायला पाहिजे तिला. देवदासी म्हणते स्वतःला. आणि बाया चेष्टा करायच्या. बापाला कळाल बापाचं प्रेम आहे पोरीवर. बाप पळत आला. आज ना ऊर भरून आला असेल अनिल महाराजांचा, पप्पांचा. वाह, किती चांगला दिवस आहे. मी एक वाक्य सांगतो. माझ्या नम्रता दिदीचा अभिष्ट चिंतनाचा सोहळा हा नव्हे, आमच्या अनिल महाराजांच्या कर्तबगारीचं यश आहे आज हे. काय सुंदर प्रपंच केला. आज खरे धन्यवाद तर त्यांना दिले पाहिजेत. खरे धन्यवाद तर आमच्या मम्मीला, आईला दिले पाहिजेत. अशी मुलगी जन्माला घातली. पुरीनो, भाग्यवान आहात तुम्ही दोघी जणी. तुम्हाला इतका सुंदर बाप मिळाला. भाग्यवान आहे तुम्ही दोघी. अशी आई तुम्हाला मिळाली. तुमच्या अंगाचं कातडं काढावं आणि आपल्या अंगाचं कातडं काढून आई बापाच्या पायात घालायला द्यावं, तरी ह्या दोघांचे उपकार आपल्यावरचे कधीच फिटणार नाहीत. एवढे उपकार आहेत त्या माय माऊलीचे. काय नाही बघितलं तिनं. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खं आयुष्य मातीत घालवलं बापानं आईनं आजच्या दिवसाकरता. आज काय सुंदर माहोल झाला. आज बापाचा भरून आला असेल अंतकरण. शून्यातनं तयार केलं. लहान होती आमची नम्रता, तिला शिकवण्यासाठी किती प्रयत्न केले असतील. मोठी हो ग बाळा, मोठी हो ग बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. का बापच हे करू शकतो. पुरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा, जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला. होटामंदी हसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लय अवघड आहे घड्या, उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर. भाग्यवान आहे माझी सौदामिनी दिदी, भाग्यवान आहे माझी नम्रता दिदी. असा बाप मिळाला तुम्हाला. काय गोड बाप आहे. बाप नाही तो पर्वत आहे, तो डोंगर आहे, तो धैर्याचा सागर आहे. खंबीरपणानं उभा राहिला. हरिदादाच्या मागं उभा राहिलाय, ज्ञानदादाच्या मागं उभा राहिलाय. अरे मी आहे ना पाठीमागं. हजारो माणसं मिळतील आयुष्यात. बापा इतकं प्रेम करणारं कोणी नाही जगात. एक वाक्य माझं जाता जाता सांगेन मी. कुटुंबासारखा पैसा श्रेष्ठ नाही, बापासारखा सल्लागार नाही, भावासारखा मित्र नाही, बहिणीसारखी मैत्रीण या जगात नाही. माझ्या दादानो, आपल्यावरती बायको इतकं प्रेम जगात कुणी करत नाही. मित्रांशिवाय जग नाही. आणि आपल्या बापा इतका आधार देणारा माणूस बापानंतर पुन्हा नाही. काय प्रेम. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात. पण लेकराचा तुटलेला आत्मविश्वास जोडायचं काम करतो ना, त्याला बाप म्हणतात. एवढा बाप श्रेष्ठ. कधीतरी त्याचा हात हातात घ्या, कधीतरी त्याचे पाय पहा. त्याची फुटलेली बोटं सांगून जातील. त्याच्या टाचा झिजलेल्या आहेत, पाहायला मिळतील तुम्हाला.
चेहऱ्यावरच्या सुरकुत्या सांगतात. स्वतःकडे बापाला बघायला वेळ नाही, स्वतःकडे बापाला पाहायला वेळच नाही. अरे पोरांचा प्रपंच बघता 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 विसरून गेलाय बाप स्वतःला. ए पोरे, लग्न करून रिकामी हो, मी तुझा बाप आहे. मीरा, राजाची पोर आहेस तू. असं बरं नाही. लोक नावं ठेवतात तुला, तुझ्या सहित आम्हालाही नावं ठेवतात. म्हणतात बघा ना, मेवाडच्या राजाची पोरगी, मेवाडच्या राजाची पोरगी नाचायला लागली, नाचायला लागली, ती दासी झाली, दासी झाली. काय करावं ग तुझं? लग्न लावून देऊ का तुझं? नाही बाबा, मी लहान होते, तुम्हीच मला मंदिरात नेलं होतं, समोर कृष्णाची मूर्ती होती, तुम्ही नाही का मला म्हणला होता तो किती सुंदर कृष्ण आहे, तुम्ही नाही का म्हणला असाच नवरा तुला शोधायचा. बाबा, त्या दिवसापासून कृष्णाला नवरा मानले. माझं लग्न झालंय बाबा. कुणाबरोबर लग्न झालं ग बेटा? माझं लग्न झालंय ते काय त्या समोरच्या कृष्णाच्या मूर्ती बरोबर. बरं वाटलं असेल ना बापाला? लहान पोरगे तोपर्यंत गोड वाटतं. पोरगी मोठी झाली, केस लांबवले, ते जटा बांधल्या, बापाला आवडेल का? बापानं फरमान काढलं, एक तर लग्न तरी कर, नाही तर भजन तरी बंद कर, फासावरती देईन तुला. असं काढलंय का तुमच्याकडे कोणी फरमान? महिला मंडळ, समजा जर तुमच्याकडे असं फरमान काढलं नवऱ्यानं, उद्यापासून भजनाला जायचं बंद, एक तर भजन तरी नाही तर फासाव तरी, काय पत्कराल? तरी भजनाला जाल ना? भजनाला नवरा बोलतो गेलं चुलीत. मीरा सांगू लागले, नाही बाबा, मी नाचणार, मी भजन करणार. रानाने विष दिया, मानो अमृत पिया, मीरा गोविंद गोपाल गाने लगी. मीरा मीरा गोविंद गोपाल गाने लगी. मीरा गोविंद गोपाल गाने लगी. मीरा गोविंद गोपाल गाने लगी. विष का प्याला राजा जी ने भेजा, पिवत पिवत मीरा हासी रे, मीरा नाची रे, मीरा नाची रे, मीरा नाची रे. मीरा 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 नाची रे, मीरा नाची रे. पिवत पिवत पिला, पिवत पिवत प्याला विष का मीरा हासी रे, पिवत पिवत विष का प्याला मीरा हासी रे, मीरा नाची रे. कोंडून घेतलं मीरेनं. राधेचं भजन करायची, कृष्णाचं भजन करायची. ऐका, दररोज नाचायची, भजन चालू असायचं देवळात, आतून कडी घालायची. कोंडून घेतलं राजान सुद्धा, कुलूपच लावलं देवळाला, बाहेर यायचं नाही. आमच्यासाठी मेली पोरगी. मेली बाबा मी? हा, मेली आमच्यासाठी तू. नाही येणार बाबा आता तुमच्या घरी. केले लग्न देवाबरोबर. मीराबाईच्या जेवणासाठी एक बाई आखण्यात आली, तिला काम होतं, दररोज डबा बनवायचा, मीराबाईकडे न्यायचा, दररोज डबा द्यायचा, मीराबाईला द्यायचा. ती बाई दररोज डबा द्यायची, असे दिवसांदिवस डबा द्यायची. एक दिवशी आजारी पडली ती बाई. त्या दिवशी डबा चुकला. पोराला सांगितलं, लग्नाला आलेलं पोरगं होतं 21 वर्षाचं. ए सोन्या, एक काम कर ना. म्हणे काय? आजचा मीराबाईचा डबा तू दे. डबा हातात घेतला पोरानं. गरीबाचं पोरगं होतं. देवळाकडे आलं, खिडकीतनं पाहिलं, कुणाला द्यायचा बरं डबा? पाहतो तर काय, किती सुंदर मीराबाई. काय ते मीराबाईच्या चेहऱ्यावरचं तेज, देखण्या मीराबाई, आरस पाणी सौंदर्य, बस पाहावं. काय साध्वीचं तेज, किती सुंदर तो चेहरा, काय सुंदर तो कपाळावरचा गंध, काय डोळ्यातलं तेज, किती सुंदर लखलखित प्रकाश. वा वा, दिव्यता, सुंदरता. जगातले सगळे नटे नट्या एकत्र आणाव्यात आणि त्यांची भेळ केली ना तरी आमची मीराबाई सुंदरच. काय सुंदर मीराबाई. प्रेमात पडलं होते पोरगं मीराबाईच्या. डबा सरकवला दरवाजाच्या फटीतनं, माघारी गेलं. 3 दिवस जेवलं नाही. आई विचारते, का जेवत नाही? आई, माझं एक काम करशील का? काय? मला लग्न करायचं. अरे मग आनंदाची गोष्ट आहे, करू ना लग्न आपण. पण आई ऐकलं का? मला ना मीराबाई बरोबर लग्न करायचं. बांगड्या मागं सरल्या म्हातारीनं, मूर्ख आहेस का रे, वेड आहेस का रे? अरे राजाची पोरगी आहे ती, राजाची. आपण दासी आहोत, गरीब माणसं आपण, श्रीमंताची पोरती नाही रे आपल्याला लग्न करायचं. आणि वेड्या, अरे देवाला सोडलेली बाई आहे रे ती, देवदासी आहे रे ती, कशाला तिच्या नादाला लागतो? नको रे राजा, नाही करायचं लग्न. पण पोरग काय ऐकायला तयार नाही, पाणी सुद्धा पित नाही. 8 दिवस झाले, 12 दिवस झाले, 13 दिवस झाले, लेकरू मरायला लागलं. एक दिवशी डबा पोचवायला गेल्यानंतर मीराबाईनं विचारलं, का हो रडता का? सांगणार नव्हती मीराबाई, पण सांगून देते.
पोरगं त्या दिवशी डबा द्यायला आलं, मूर्खपणा झालाय, पोरानं तुम्हाला पाहिलं आणि नाचायला लागले. 12 दिवस झाले, अन्न पाणी नाही, म्हणते तुमच्याशी लग्न करायचंय. आई म्हणून भीक मागते, माझं लेकरू जगलं पाहिजे. चिंता करू नका तुम्ही दासी, तुम्ही जा तुमच्या पोराला लग्न द्या. लग्नच करायचंय ना, मी करते त्याच्याबरोबर लग्न, द्या पाठवून त्याला. पोरगं आलं, आईनं सांगितलं, उड्या मारतच आलं, मीराबाईशी लग्न, मीराबाईशी लग्न, मीराबाईशी लग्न. भरपूर दिवस मामाच्या पोरीकडे बघावं, तिने एकदा होय म्हणावं, तसा आनंद झाला त्याला. मीराबाईचं लग्न, मीराबाईचं लग्न, मीराबाईचं लग्न. पळत पळतच आलो, मी लग्न करणार मीराबाईशी. पिढं वाटतंय, बर्फी वाटतंय, फटाके उडवायला लागलो. मीराबाईशी लग्न वाजत वाजत आलो. हा इथला SR साऊंड कुंट्याचा घेऊन गेला तो DJ वगैरे मस्तपैकी. मीराबाईचं लग्न, मीराबाईशी लग्न करणार. दारात गेला, दरवाजा उघडला. मीराबाई म्हणल्या, थांब रे उतावळा नवरा गुडघ्याला भाशिंग, थांब जरा. नादावलेला कुठला, लग्न करायचंय ना, हा मी करते लग्न तुझ्याबरोबर, पण ऐक ना, मी ना दररोज देवाचं भजन करते, मला माहिती आहे, रोज देवाचं नामस्मरण करते, मला माहिती आहे. मग एक काम कर ना, काय माझ्याबरोबर भजन करायचं 8 दिवस, 9व्या दिवशी तुझ्याबरोबर लग्न. पण ऐक रे, दिवस रात्र भजन करावं लागल. मीराबाई, दिवस रात्र काय, अहो मरेपर्यंत भजन करतो, फक्त तुम्ही लग्न करा माझ्याबरोबर. चिंताच करायची नाही, मी लग्न करते तुझ्याबरोबर. आणि लागले भजन करायला 2 जण. मीराबाई पुढे राहिल्या, मूर्तीच्या समोर त्याला उभा केलं. बघा देवाकडे बघ, कृष्णाकडे एकटक. पाहिलंस का, पाहिलं मीराबाई. माझ्याकडे पाहू नको, देवाकडे बघ. तो मीराबाईकडे पाहायचा, परत देवाकडे पाहायचा. देवाकडे बघ आणि कर भजन. जय जय राधा रमण हरी बोल, 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 जय जय राधा, जय जय राधा, जय जय राधा, जय जय राधा, राधा 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 राधा, जय जय राधा, राधा 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 राधा, जय जय राधा रमण हरी बोल. नाचू लागले 2 जण. कृष्णाकडे बघायला लागला, कुणीकडेच बघत नव्हता, फक्त देवाला बघायचा. दोन्ही हात वर आले त्याचे. माझी विनंती आहे तुम्हा सर्वांना, येऊ द्या सगळ्याच्या हात वर. पहा तुम्हाला कृष्ण दिसेल, उघड्या डोळ्यांनी जग दिसतं, झाकलेल्या डोळ्यांनी कृष्ण दिसेल. आणा कृष्णाची मूर्ती समोर, त्यानं देवडा चरणी वाजवित वेणू, हात खांद्यावरी राधिकेच्या, पवित्र बासरी त्याच्या ओठामध्ये आहे. काय सुंदर त्याच्या बोटातली बासरी वाजते. मोरपंख कपाळाला आहे, काय सुंदर कृष्ण दिसतो. देखना सावळा सकंकन, आठवा जरा त्याला. तुम्ही आणा तुमच्या डोळ्यासमोर कृष्ण, येऊ द्या डोळ्यासमोर. नका काढू मोबाईल, कुणी सुद्धा चोपदार आहेत. आमचा ओम साई दादा क्रिएशन मस्तपैकी शूटिंग काढायला, सगळ्याला पाठवतील, ते सगळे पाठवतील मला पुन्हा. येऊ द्या बरं सगळे हात वर सरळ, येऊ द्या. एक हात वर चोपदार तुमचा, असा मस्तपैकी डोळ्यासमोर कृष्ण आणायचा आहे. तिकडं कार्यालयात उभा आहेत ते सर्वजण, रस्त्याच्या कडेचे. माझ्या दादानो, काय सुंदर वातावरण आहे, काय सुंदर. गवळणी होत्या, कृष्ण होते, गोपाळ होते, आणि भजन सुरू होतं. मीराबाई नाचत होत्या. मीराबाईच्या शेजारी तो सुद्धा नाचत होता. माझ्या मावळ्यांनो, माझ्या सवंगड्यांनो, आपणही नाचायचंय. माझ्या बघा मीराबाई किती सुंदर सुंदर उभ्या आहे तिथं. काही भजन सुरू होतं मीराबाईचं, नाचत होत्या मीराबाई, किती सुंदर नाचायच्या. जय जय राधा रमण हरी बोल, 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 जय जय राधा रमण हरी. टाळी 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 टाळी. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण. पाय उचला, पाय पाय. जय जय राधा, जय जय राधा, राधा जय राधा, राधा 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 राधा. जय जय राधा रमण हरी बोल, जय राधा रमण हरी बोल, राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल.
टाळी सर्वजण बोला 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 जय जय राधा रमण हरी बोल जय जय राधा रमण हरी बोल जय राधा रमण राधा 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 रमण हरी बोल राधा रमण हरी बोल गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की हरी बोल राधा 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 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 6 लगेचच 7 दिवस झाले. नाचत होत्या मीराबाई, तोही नाचायचा. थांबवलं त्याला 8व्या दिवशी. थांब. का थांबवलं मीराबाई? लग्न करायचं ना तुला माझ्या बरोबर. कुणाला? तुला. कुणाला? तुला रे. आला होता ना 7 दिवसापूर्वी लग्न करायचं माझ्या बरोबर म्हणून. मी लग्नाला तयार आहे. मीराबाई वेड्या बिड्या आहेत का हो तुम्ही? का? माझं लग्न झालंय. पोरगा म्हणतो तू. कुणा बरोबर रे? ते काय त्या समोरच्या कृष्णा बरोबर लग्न झालं ना मीराबाई माझं. ही ताकद आहे आमच्या संप्रदायात. म्हणून सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. मी एक वाक्य नेहमी सांगतो. अंजली दिदी रात्री होत्या, महाराज होते. मी एक वाक्य बोललो, तुम्ही डॉक्टर व्हा, वकील व्हा, कलेक्टर व्हा, इंजिनियर व्हा, कीर्तनकार व्हा, चित्रकार, पत्रकार, शिल्पकार, कोणी व्हा, घेणं देणं नाही आम्हाला. हजारो कीर्तनकार, वादक, गायक, आधी माणूस व्हा. काय आधी माणूस व्हा ना. सर्वांगी निर्मळ चित्त जैसे, असं माणूस बनलो पाहिजे आपण. कुणालाही आपल्या खांद्यावर डोकं टेकून रडू वाटलं पाहिजे. कुणालाही आपल्या मनातल्या भावना सांगू वाटल्या पाहिजे. इतकं मन मोकळं असावं. कशाला मनामध्ये कपट असावं. हे स्वच्छ असावं चित्त. वरून बदलला तर देवाकडे जावं लागेल. आतून बदलला येऊन गोपाळ राहते. शूर्पणखा वरून बदलली, रामाकडे जावं लागलं. शबरी आतून बदलली, राम तिच्याकडे आला. लक्ष द्या माझ्या बोलण्याकडं. पुतना मावशी वरूनच बदलली फक्त. काय मेकअप केला पुतनेनं, झगामगान, मला बघान, फाउंडेशन काय, पावडर काय, फिल्टर लावून फोटो काय, पुतना. पण या उलट कुब्जा माता आतून बदलल्या हो. कृष्ण शोधत आला. कुब्जाताई कुठं राहताय तुम्ही? वा. म्हणून आतून बदला. असं जर तुम्ही बदललात, तू कामने जाती, तू कामने जा, बस ताप दर्शने विश्रांती. असं जर तुम्ही झालात, तो देवाचं दर्शन घेतलं काय, आणि दादा तुमचं दर्शन घेतलं काय. साधूच्या दर्शनानं सुद्धा पाप जातात. म्हणून सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. काय करावं लागेल? मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. आमच्या ताईचा देह देवाच्या कारणे, सुप्रिया दिदीचा देह देवाच्या कारणी, माऊलीचा देह देवाच्या कारणी, ऋषिकेश महाराजाचा देह देवाच्या कारणी, आपल्या सगळ्याचा देह देवाच्या कारणी. अरे आम्ही काय केलंय वारकरी संप्रदायाकरता सांगू का? आमचं तारुण्य अर्पण केलंय आम्ही वारकरी संप्रदायाकरता. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली